करायचं हे ज्ञान घेऊन ते आपण आज समजून घेणार आहोत. मग आता आपण जे आहे तर पहिल्या जे आहे ते आपण श्लोकावरती येऊया. हा प्रभूजी पुढच्या स्लाइडला जाऊ आपण. श्री श्री राधा गोविंद जे आहेत तर त्यांचे आणि श्रील प्रभुपादांचे आशीर्वाद घेऊ आपण, त्यांचे चरणी वंदन करू, कृतज्ञता व्यक्त करू आणि आपण पुढे जाऊ. हे कृष्ण बलराम मंदिर आहे वृंदावन धाम मधलं. 1975 साली प्रभुपादांनी ते म्हणजे त्याचं बांधकाम पूर्ण होऊन ते सर्वांसाठी खुले केलं होतं. तर तिथे खूप आंतरराष्ट्रीय अतिथीगृह आणि खूप छान असं संग्रहालय आणि कृष्ण बलराम जे आहे ते रमण रेतीमध्ये वृंदावन मध्ये मंदिर आहे. आता पुढे जाऊ आपण. पहिल्या स्लाइड वर येऊ आपण. श्रील प्रभुपादांच्या चरणी आपण वंदन करू. आपण आता पहिल्या स्लाइड वर येऊ, म्हणजे पहिल्या श्लोकावर. अर्जुन जो आहे तर तो काय म्हणतोय हे आपण समजून घेणार आहोत आणि त्या माध्यमातून आपल्याला मग समजून घ्यायचंय की म्हणजे हे सगळे जे प्रयास आहेत अर्जुनाचे, वेगवेगळ्या शंका आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठीच हे प्रयास आहेत. खरं तर आपण विचार केला तर की त्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना ज्ञानाचं द्वार अर्जुन जे आहेत आपले शंका प्रश्न विचारून खुलं करत असतात. आता अर्जुन जे आहेत तर ते काय विचारतात तर ते आपण समजून घेऊ. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यम् अध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, तुमचं माईक बंद झालं वाटतं. हरे कृष्ण साऊंड येत नाही, आवाज येत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, आता आवाज येतोय. आवाज येतोय, क्षमा आवाज येतोय. क्षमस्व, मला व्हिडिओ थोडासा ऑफ करावं असं वाटलं की आवाज जाईल की नाही, पण ते चुकून मी माईकच ऑफ केला. क्षमस्व. तर आपण समजून घेऊया. हा, तर इकडे अर्जुन काय म्हणाला की ह्या हरी बोल, परमगुह्य हरी बोल. आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झालाय. म्हणजे ते परमगुह्य ज्ञान समजून घेतलं, आत्मा आणि शरीर यांच्यातला भेद. आणि मग हे सगळं ज्ञान जे आहे तर हे घेतल्यानंतर म्हणजे जीवात्म्याच्या ज्या आध्यात्मिक जगतातल्या जे क्रिया आहेत तर हे सगळं परम गोपनीय ज्ञान आहे. म्हणजे ते भक्तिमय प्रेममय सेवा आहेत आध्यात्मिक जगतातल्या थोडक्यात. ह्याविषयी ते सगळं ज्ञान उपदेश भगवानांनी कृपा केल्यामुळे अर्जुनाला मिळालंय, हे की नाही. मग आता अर्जुनाविषयी सांगायचं तर अर्जुनाचा मोह नष्ट झालाय असं तो का म्हणतो, म्हणजे काय अर्जुन तर श्रीकृष्णाला काही साधारण मनुष्य समजत नाही. तो जाणतो की हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. पण श्रीकृष्णांचा आपण स्वीकार केलाय म्हणजे अर्जुनाने स्वतः. पण आपल्यासारखे जे सामान्य जन आहेत ते पुढे द्वापारयुगानंतर पुढे कलियुगामध्ये तर त्यांच्यासाठी म्हणजे अर्जुन जो आहे तर तो म्हणजे ते इतर जण स्वीकार करतील असं नाही भगवानांचा, म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून. ह्या सर्वांसाठी श्रीकृष्णांचं दिव्य रूप जे आहे तर ते जे आहे तर ते प्रकट करण्यासाठी तो श्रीकृष्णांना प्रार्थना करतो. म्हणजे श्रीकृष्णाने यासाठी तो विनंती करतोय. पहा म्हणजे काय की अर्जुन जो आहे तर तो शुद्ध भक्त असल्यामुळे भगवानांचं जे भगवत्ता आहे किंवा पूर्ण पुरुषोत्तम भगवान कसे आहेत हे सगळं जाणतो. ते सर्वोच्च नियंत्रक आहेत पासून आपल्या सगळ्यांचे पालन पोषण करणारे किंवा सगळं म्हणजे बघणारे भगवानच आहेत, किंवा उत्पत्ती स्थिती लय या सगळ्याचे कारण किंवा आदिकारण भगवान आहे ते सगळं जाणतो.
मग आता अर्जुन जो आहे तर तो आपली इच्छा कशासाठी प्रकट करतो, तर येणाऱ्या काळामधले जे लोक आहेत तर ते देखील कृष्ण जे आहेत ते त्यांना म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकारतील या दृष्टीने. आणि म्हणून श्रीकृष्ण केवळ आपल्या हितार्थ बोलत असल्याचं अर्जुनाने स्वीकारलंय आणि अर्जुनाने कृष्णाच्या कृपेमुळे हे सगळं म्हणजे घडतंय, हे सगळं त्यांनी मान्य केलंय. म्हणजे श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचे कारण आहेत आणि आपल्या हृदयात स्थित आहेत, हे सगळं जे आहे ते अर्जुनाला मान्य आहे. पहा. मग आता अर्जुन जेव्हा बघतो ना, पुढे जाऊन आपल्याला लक्षात येईल, जेव्हा भगवानाचं रूप पाहतो ना असं विश्वरूप, तर त्याला एकदम भय आणि विस्मय एकत्र असतं. म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की भगवानांचे भक्त असतात ना, तर त्यांना अशी कुठली रूप भगवानांची पाहण्यासाठी ते लालायित नसतात, उत्सुक नसतात. त्यांना भगवानांचं द्विभुजधारी रूपच आवडतं. पण अर्जुनाचा हा प्रयत्न कशासाठी, तर आपल्यासारखे जे सामान्य जन आहेत तर त्यांनी भगवान जे आहेत तर त्यांचं सर्वश्रेष्ठत्व मान्य करावं. म्हणजे ह्यासाठी तो त्यांना आपलं विश्वरूप प्रकट करण्याची विनंती करतो. आता पुढच्या श्लोकावर येऊ आपण. हा. आता अर्जुन काय म्हणतो की हे कमाल आहे ना, जीवांची उत्पत्ती लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकलंय. मग मला तुमच्या आघातावेळी महात्म्याची अनुभूती आली. म्हणजे काय, की अत्यानंदित झालाय अर्जुन. आता कमल नयन असं म्हणतो तो, म्हणजे कृष्णांचे नेत्र असे कमळासारखे आहेत. म्हणजे आध्यात्मिक जगतातील कुठलीही गोष्ट जी आहे ना, तर ती दिव्य स्तरावर आहे भगवान यांची. आणि आता इतकं सुकुमार आहेत भगवान, इतके सुंदर आहेत. म्हणजे भौतिक जगतातलं कमळाची पाकळ्याच आणि कमळच इतकं नाजूक आणि सुंदर असू शकतं. म्हणून जिथे तिथे पहा भगवानांचे चरणांना चरण कमल, मुखाला मुख कमल है ना, हस्ताला हस्त कमल, म्हणजे असं नाभीला नाभी कमल है ना, हसताना म्हणजे हात जे आहे त्यांना कर कमल म्हणतात. म्हणजे असं अशा पद्धतीनं उपमा दिली जाते का, तर कमळा इतकं नाजूक भौतिक जगतात काहीच नाही. म्हणून भगवान जे आहेत ते नेत्र कसे, भगवानाचे नेत्र कसे आहेत, तर कमळाच्या पाकळीप्रमाणे म्हणजे कमळासारखे असे सुंदर आहेत आणि तितकेच असे नाजूक आणि सुरेख ते दिसतात भगवान जेव्हा स्मित करतात तेव्हा. आणि म्हणून त्यांना काय म्हणतात, अर्जुन जे आहे ते कमल नयन असं म्हणतात. मग जीवांची उत्पत्ती किंवा म्हणजे जे आहे ते त्यांचा विकास होतो आणि त्यांचा लय म्हणजे जीवात्मे नष्ट होतात जेव्हा प्रलय होतो. मग हे सगळं तुमच्याकडून मी सगळं आता ऐकलंय असं तो म्हणतोय. मग आता भगवान जरी या सगळ्यासाठी कारणीभूत असले तर भगवान कसे आहेत आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये अलिप्त राहतात आणि आपल्या लीला जे आहेत ते आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये करण्यामध्ये ते रममाण असतात. म्हणजे भगवान सर्वव्यापी आहेत आणि त्याच वेळी ते अलिप्त पण आहेत. मग हे जे अचिंत्य भेदाभेद तत्व आहे, तर हे जो हा सिद्धांत जो आहे तो चैतन्य महाप्रभूंनी मांडला. मग आता त्यानुसार भगवान जे आहेत तर आपल्या विविध शक्तींनी हे सगळं भौतिक जगत जे आहे त्याचं नियंत्रण करत असतात. महिलाच श्रीकृष्णांचं अचिंत्य योगाश्वर असं म्हटलंय. म्हणजे अशा पद्धतीनं भगवान हे कसे तर म्हणजे कसं म्हटलंय त्यांना भगवानांना, तर अव्ययी म्हणजे काय, की अविनाशी असे आहेत. आणि कसं आहेत महात्मा म्हणजे महान आत्मा असं भगवानांना अर्जुन संबोधतो बा. म्हणजे अशी अनुभूती त्याला येते. म्हणजे असे म्हणजे भगवानांचं सगळंच म्हणजे जे कार्य आहे किंवा कर्म आहे ते कसं उच्च कोटीचं आहे. म्हणून अशा पद्धतीने अर्जुन त्यांची स्तुती करतोय. मग आता तो पुढे काय म्हणतो, हे पुरुषोत्तम, पुरुषामध्ये उत्तम, हे परमेश्वर परमेश्वर सगळ्या देवदेवतांचे ईश्वर भगवान आहे. तर तुम्ही वर्णन केल्यामुळे तुमचं रूप जे माझ्या समोर मी जरी पाहत असलो तरी तुम्ही या सृष्टीमध्ये कसे बरं प्रविष्ट झाला हे मला पाहायचंय. म्हणजे आता तो आपली इच्छा व्यक्त करतो. मग असं असं का म्हणतो का अर्जुन, तर अर्जुनाला श्रीकृष्णांनी जे काही सांगितलं त्या सगळ्यावर एक दृढ विश्वास होता, मित्र म्हणून, सखा म्हणून, त्याचबरोबर आपले गुरु म्हणून. आणि ते भगवान आहे ते अर्जुन जाणत होता. त्यामुळे त्याला हा सगळा जो विश्वास आहे तो दृढ स्तरावरचा आहे. पण आपल्यासारखं सामान्य मनुष्य काय म्हणेल, म्हणजे तर म्हणजे तो त्यांना भगवान जे आहेत तर हा. त्यांच्याविषयी प्रश्न उपस्थित होईल. कशावरून हे भगवान आहेत, म्हणजे अशा विविध चर्चा सामान्य माणसं करतात कारण अज्ञान असतं आणि मग आता त्यावेळेला अर्जुन जो आहे तर तो ह्या म्हणजे भावनेने हे सगळा म्हणजे हे प्रश्न जे आहेत ते विचारतोय भगवानांना. तर तो काय म्हणतो की तुम्ही ह्या भौतिक प्रकृतीमध्ये कसे काय म्हणजे जे आहेत तर ते प्रविष्ट झालात हे मला पाहायचंय. म्हणजे लोकांच्या मनात येणाऱ्या काळातल्या म्हणजे कलियुगामधल्या लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण व्हावा भगवान यांच्यासाठी, भगवान यांचं विराट रूप यासाठी त्याला पाहायचंय. पहा म्हणजे काय, की भौतिक सृष्टीमध्ये तर भगवान अलिप्त असतात, मग सृष्टीमध्ये ते कसे जे आहे ते म्हणजे प्रवेश करतात, तर हे सगळं जाणून घेण्यासाठी त्यांना विराट रूप पाहायचंय. पहा मग आता भगवान कसे आहेत अंतर्यामी परमात्मा म्हणून उपस्थित असतात. अर्जुनाच्या हृदयात काय चाललंय त्यांना माहितीये.
अर्जुनाच्या मनात काय चाललंय हे त्यांना माहिती आहे, सगळं जाणू शकतात. आणि मग आता भगवान जे आहेत तर ते जाणतात अर्जुनाला काही विश्वरूप पाहण्याची आकांक्षा नाहीये, इच्छा पण नाहीये. पण आपल्यावर म्हणजे आपला जसा विश्वास आहे भक्त म्हणून, तसा इतरांचा विश्वास जो आहे तो दृढ करण्यासाठी भगवान याचं त्याला विश्वरूप पाहायचं आणि यासाठी तो प्रार्थना करतोय. म्हणजे काय की अर्जुन एक आदर्श प्रस्थापित करण्यासाठी विश्वरूप पाहायची इच्छा करतोय. म्हणजे काय की पहा, हा आताच्या काळामध्ये कलियुगात मध्ये आता आपण आहोत, पण तेव्हा द्वापार युगाच्या अंती जे आहे ते भगवान आणि अर्जुन यांचा संवाद घडला. मग त्यावेळेला असे अनेक बंधू लोक कलियुगामध्ये येतील, कलियुगाचे म्हणजे भयंकर घोर परिणाम सर्वजण जाणतात. तर मग हे सगळं जाणून होते की कलियुगामध्ये असे बंधू फसलेले लोक असतील की जे स्वतःला अवतारी म्हणून सिद्ध करतील. मग असे जे आहेत लोक, तर त्यांच्यापासून आपण दक्ष राहायला पाहिजे. मग ह्यासाठी जो कोणी मनुष्य म्हणेल की मी अवतार म्हणजे कृष्णांचाच अवतार आहे किंवा कृष्णांसमान आहे, मग अशा व्यक्तीला आपण निश्चितच म्हणू शकतो ना, मग तुम्ही आता विश्वरूप दाखवा आम्हाला, हो ना. मग ह्यासाठी आपण दक्ष राहायला पाहिजे. मग हे म्हणजे हे दोन्ही हेतू आहेत अर्जुनाचे. मग हा भाग आपण जाणून घेतला. मग आता पुढे जाऊन अर्जुन काय म्हणतोय, हे प्रभू तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मग तुम्ही जे आहे ते हे योगेश्वर म्हणजे काय, तर सगळे जे योग आहेत, म्हणजे योग म्हणजे काय, तर भगवान यांच्याशी संबंध प्रस्थापित करणे. मग ह्या सर्व योग जे आहेत, विविध प्रकारचे योग म्हणजे साधन आहेत भगवान यांच्यापर्यंत पोहोचण्याचे. मग त्यांचे ईश्वर म्हणजे म्हणजे ह्या सगळ्या योग पद्धती ज्या आहेत, योग प्रणाली ज्या आहेत, तर त्या भगवान यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठीच्या आहेत. ह्या सर्वांचे पण कोण आहेत, परमेश्वर भगवानच आहेत. मग साध्य कोण आहेत, भगवानच आहेत. मग त्यासाठी ते योगेश्वर असं म्हणतात की तुम्ही आपलं अमर्याद विश्वरूप मला दाखवा. म्हणजे काय की इकडे अर्जुन जो आहे तर तो काय म्हणतो की भौतिक इंद्रियांनी आपल्या आपण श्रीकृष्णांना नाही पाहू शकत. आणि म्हणून मग आता अर्जुन आहे तर त्याच्यामधले उत्तम शिष्यत्वाचे गुण आहेत पहा. म्हणजे आपल्या गुरूंच्याकडे आपण नेहमी अशा पद्धतीने आपली इच्छा प्रकट करावी की ह्या एखाद्या गोष्टीसाठी मी जर पात्र असेल तर तुम्ही ती गोष्ट मला सांगा, किंवा ती सेवा मला तुम्ही, असं आपण म्हणू शकतो. मग हे उत्तम शिष्यत्व आहे, हा नम्रपणा आहे, विनम्रपणा आपण ज्याला म्हणतो हा भाव. मग तसंच अर्जुन म्हणतो की तुमचं विश्वरूप मी पाहणं शक्य असेल म्हणजेच काय, माझ्यासारखा सामान्य तुच्छ भक्त तुमचा तर तो पाहण्यासाठी जर पात्र असू शकत असेल असं तुम्हाला वाटत असेल, तर नक्की तुम्ही मला हे अमर्याद तुमचं विश्वरूप दाखवा. अशा पद्धतीनं तो जो आहे तो भगवान यांना प्रार्थना करतो पहा. म्हणजे काय की भगवान यांची इच्छा असेल तर त्यांच्या कृपेमुळेच एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होते. मग त्यांचं विश्वरूप विराट रूप असो किंवा कुठलीही आपल्या भौतिक आध्यात्मिक जीवनातली गोष्ट असो, त्यांच्या इच्छेशिवाय गवताचं पात्र देखील हलत नाही. मग भगवान जे आहे त्यांची इच्छा आणि कृपा होणं जे आहे ते आपल्यावर आवश्यक आहे. मग ह्या दृष्टीने पण अर्जुन जो आहे तर तो श्रीकृष्णांकडं याचना करतोय भगवान म्हणून की तुम्हाला जर वाटत असेल तर मला तुम्ही दाखवा. म्हणजे गुरु म्हणून सन्मान केला, विनम्रता दाखवली, भगवान म्हणून एक दास म्हणून त्यांच्या चरणी याचना केली. म्हणजे पहा म्हणजे कसं की सर्व काय म्हणतो काय म्हणायचं की सर्व परीने अर्जुन जो आहे तर तो भगवानांचा सन्मान करून त्यांना जो आहे तर तो त्यांचं रूप स्वतःसमोर प्रकट करायला सांगतो बा. त्यांनी अशी आज्ञा नाही केली मित्र आहे म्हणून, मग तर तो शरण गेलाय त्यांना आणि तो प्रार्थना करतोय पहा. तर जो म्हणजे याच्यावरून आपण लक्षात घेऊया की जोपर्यंत आपण भगवानांच्या चरण कमलांशी म्हणजे जे आहे तर म्हणजे त्यांच्या चरण कमलांचा आश्रय घेत नाही, त्यांना शरण जात नाही, आणि जोपर्यंत आपण त्यांच्या सेवेमध्ये नियुक्त होत नाही ना, तोपर्यंत आपल्या अंगी नम्रपणा हे जे गुण आहेत किंवा पूर्ण शरणागती सुद्धा येण्यासाठी सेवा आवश्यक आहे. तर नम्रपणा किंवा असे जे गुण आहेत विविध उत्तम उत्तम जे भगवान यांच्यामध्ये आहेत तर ते येणं अशक्य आहे. आणि ह्यासाठी आपण भक्तिमय प्रेममय सेवेद्वारेच कृष्णाला संतुष्ट करू शकतो. अर्जुन असा उत्तम भक्त आहे पहा त्यांचा, आणि असा विनम्र सेवक या नात्याने एक उत्तम शिष्य पण आहे त्यांचा, या नात्याने तो त्यांना प्रार्थना करतो. आता पुढे जाऊ आपण. हा प्रभू पुढची स्लाइड घेऊया. मग आता याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की एखादा भक्त आहे ना तो आपल्या सेवेद्वारेच भगवानांना जाणू शकतो. म्हणजे फक्त ज्ञान घेतलं भगवद्गीतेचं आणि भागवताचं म्हणजे अशा सगळ्या शास्त्रांचं तर नुसत्या बुद्धीने तर्क करून भगवानांना जाणता नाही येणार. प्रत्यक्ष आचरणाच्या स्तरावर सेवा करूनच भगवानांना जाणता येईल. मग भगवान काय म्हणाले, हे अर्जुना हे प्रार्थना तर माझं ऐश्वर्य पहा, अलौकिक आणि नाना वर्णांनी युक्त अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. म्हणजे आता भगवान जे आहेत ते स्वतःचं ऐश्वर सगळं दाखवणार आहेत विश्वरूपाच्या माध्यमातून.
अलौकिक अशी, म्हणजे अलौकिक म्हणजे काय, तर अशी आध्यात्मिक सगळी, अशी नाना वर्णांयुक्त अशी भगवानांची सहस्त्रवदी. सहस्त्रवदी हा शब्द कशासाठी वापरला जातो, म्हणजे अनंत, म्हणजे हे जे आहे ना, तर हे दर्शवण्यासाठी, अनंत असंख्य हे दर्शवण्यासाठी. सहस्त्र म्हणजे 1000 नाही, सहस्त्रावधी जेव्हा म्हटलं जातं तेव्हा 1000 म्हणजे असे असंख्य रूप जे आहेत, तर ती आता तू पहा असं जे आहे ते अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात. आता अर्जुन श्रीकृष्णाला त्यांच्या या विराट रूपामध्ये जो आहे तर तो पाहू इच्छित होता. मग हे जे विराट हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, आपला आवाज गेलाय. हरे हरे कृष्ण कृष्ण माताजी, माताजी, परत आपला आवाज येत निवडून. नाहीये. हा प्रभू, माईक ऑफ हा झालं. प्रभू, हा प्रभू, हरे कृष्ण. हा, आता येतोय आवाज. हरे आता कृष्ण येतोय. हरे प्रभू, नाही मी कृष्ण. ऑफ केला होता, मला एका पेशंटचं सांगायचं होतं म्हणून मी ऑफ केला होता. हरे कृष्ण, हरे कृष्ण. हा, तर आपण आता भगवानांचं असं ऐश्वर्य जे आहे ना, तर ते पाहणार आहोत. म्हणजे हे जे रूप आहे भगवानांचं, हे भौतिक प्रकृतीमध्ये जे आहे ते प्रकट झालंय. हम्म. आणि हे भौतिक प्रकृतीमध्ये प्रकट होत असतं भगवानांचं रूप, हे तात्पुरत्या कालावधीसाठी जे असतं ते असतं. आणि भौतिक प्रकृतीच्या अधीन असते, व्यक्त अव्यक्त जशी भौतिक प्रकृती होते तसं होत असतं. मग तसं श्रीकृष्णाचं विराट रूप सुद्धा, म्हणजे हे जे आहे ते भौतिक प्रकृती जशी व्यक्त अव्यक्त होते तसं हे सुद्धा व्यक्त अव्यक्त हे होत असतं. मग आता श्रीकृष्णांची सगळी रूप कशी आहेत, त्यांच्या वैकुंठामध्ये आपण गोलोक वृंदावनचा चार्ट पाहिला, तिथं सगळी रूप आहेत श्रीकृष्णांची, हो की नाही. मग ती तिकडे स्थित आहेत. तर तसं हे रूप नाहीये स्थित, कारण हे भौतिक स्तरावरचं आहे. म्हणजे वैकुंठ लोकात हे नित्य स्थित नसतं, जशी इतर लोक आपण पाहिली की ना, मी जसं सांगितलं अवतार जो तो वरून जो खाली येतो त्याला अवतार म्हणजे असं म्हटलं. मग ही सगळी रूप जी आहेत ती वैकुंठामध्ये किंवा अशी वेगवेगळी छोटी छोटी वैकुंठ आहेत तिथं स्थित आहे. तर तसं हे नसतं. हम्म. मग आता भक्तांविषयी आता आपण पाहिलं तर कुठलाही भक्त जो आहे तर त्याला भगवानांचं विराट रूप पाहायला इच्छाच नसते, त्याला द्विभुजधारी रूप जे आहे ते श्रीकृष्णांचं पाहण्याची इच्छा असते. आणि त्यामुळं आपल्यासारखं सामान्य मनुष्य तर भगवानांचं कुठलंच रूप नाही पाहू शकत, विश्वरूप तर फार दूर राहिलं. म्हणजे आपण अशुद्ध आहोत. मग आपल्यासारख्या मनुष्याला जर भगवानांचं रूप पाहायचं असेल तर भगवानांनी तशी शक्ती प्रदान करणं आवश्यक आहे. म्हणजे पहा, भगवानांची कृपा मिळणं आवश्यक आहे, पहिल्यांदा भगवानांची इच्छा होणं आवश्यक आहे, त्यानंतर कृपा मिळणं आवश्यक आहे, आणि त्यानंतर भगवानांनी ती दिव्य शक्ती दिल्यानंतरच आपल्याला हे पाहता येईल. म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी आपण भगवानांच्यावर आश्रित आहोत. पहा, मग आता अर्जुनाला ते काय म्हणतात, तुझे काही पाहू इच्छितस ते माझ्या या देहामध्ये आता पहा, आणि तुला जे काही म्हणजे भविष्यामध्ये पाहायचं इच्छा असेल ते सर्व विश्वरूप प्रकट करू शकतं. आणि संपूर्ण चराचर एकाच ठिकाणी आता स्थित आहे. म्हणजे काय की मग भगवान यांनी जे आहे तर ती आता शक्ती देणं त्याला आवश्यक आहे. म्हणून मग आता हे रूप कसं आहे ह्याचं भगवान वर्णन करतायत, की तुला जे काही पाहायचंय ते माझ्या देवामध्ये पहा, आणि तुला जे काही पाहायची इच्छा आहे, तर तेही म्हणजे भविष्यात तुला जे काही पाहायची इच्छा आहे तर ते सगळं तू पाहू शकतोस. असं मी आता विश्वरूप प्रकट करणार आहे, त्यामध्ये सगळं म्हणजे सगळी सृष्टी सगळे चराचर एकाच ठिकाणी तू पाहशील असं भगवान सांगतायत बरं का. आणि आता पुढे भगवान त्याला काय सांगतायत की असे जे भक्त आहेत म्हणजे अर्जुनासारखे, तर त्यांच्या विशेष कृपा आहे भगवानांची. तर भगवान म्हणतात तू आता तुझ्या या वर्तमान नेत्रांनी, असे जे भौतिक नेत्र आहेत चर्मचक्षु म्हणतात, त्यांनी पाहू नाही शकणार मला, आणि म्हणून मी तुला आता दिव्य नेत्र प्रदान करतो, म्हणजे दिव्य दृष्टी देतात, जशी संजयला दिली होती व्यास मुनींनी. हो ना, व्यास मुनींचे संजय हे शिष्य आहेत. जेव्हा तिकडे महाभारताचं जे युद्ध आता म्हणजे कुरुक्षेत्रामध्ये युद्ध घडणार होतं, मग तेव्हा व्यासमुनी तिथे आले आणि ते मग दिव्य दृष्टी धृतराष्ट्राला देणार होते, पण तो म्हणला मी जन्मांध आहे, मला नेमकी कुठले पांडव कोण म्हणजे आहेत हे कोणी मला ओळखणारच नाही. पांडवच काही स्वतःची मुलं पण त्यांना कधी पाहिली नसल्यामुळे, जन्मांध असल्यामुळे मला ओळखणार नाही, म्हणून तुम्ही माझा हा जो सेवक आहे ह्याला दृष्टी द्या दिव्य ती. मग ती त्यांनी संजयला दिली, त्यामुळे संजय जसं दिव्य दृष्टीने सगळं पाहून कथन करत असतं, तर तसं
आता अशी दिव्य दृष्टी अर्जुनाला भगवान जे आहेत ते देणार आहेत. म्हणजे वर्तमान नेत्र जे आहेत ते आपले भौतिक आहेत, म्हणून ते दिव्य नेत्र म्हणजे अशी दृष्टी भगवान जे आहेत तर ते प्रदान करणार आहेत. आणि मग ते काय म्हणतात की आता माझं योगैश्वर्य पहा. म्हणजे आपण पहा की विश्वामध्ये अस्तित्वात असलेल्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी अर्जुनाला भगवान दाखवणार आहेत. म्हणजे किती प्रगत तंत्रज्ञान आहे, किती प्रगत ज्ञान आहे पहा हे आध्यात्मिक स्तरावरचं. आपण काही मर्यादितच भाग पाहू शकतो सोशल मीडिया किंवा याच्या माध्यमातून. म्हणजे आताच्या शास्त्रज्ञांनी अशी प्रगती नाही केली की आपण विश्वाच्या सगळ्या भागात एकाच वेळी काय चाललंय सगळं काही पाहू शकतो. नाही, आपल्याला मर्यादा आहेत, हो की नाही. मग हाच भगवानाने आपल्यामध्ये फरक आहे. मग आता हे सगळं आता भगवान कशा पद्धतीनं दर्शन देणार आहेत ते आता आपण पाहूया. हा, आता पुढे जाऊ आपण. हा प्रभूजी, पुढचे स्लाइड. हा, आता इकडे जो संजय आहे तर तो संजय जो आहे तर तो आता काय सांगतोय धृतराष्ट्राला. महालामध्ये बसलेत ते दोघे आणि तिथे कथन करतोय संजय. मग धृतराष्ट्र महाराजांना तो काय सांगतोय ते आपण समजून घेणार आहोत. संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपम ईश्वरम. आता इथं आपण समजून घेऊया की संजय म्हणाला अशा पद्धतीनं हे राजा म्हणजे या प्रकारे बोलून महायोगेश्वर कोण आहेत, पुरुषोत्तम भगवान यांनी अर्जुनाला आपलं विश्वरूप दाखवलं. अर्जुनाला विश्वरूप दाखवलंय हे संजय आता सांगतायत. आता हे विश्वरूप कसं होतं संजय जे आहे ते वर्णन करतोय. मग आता ते वर्णन आपण समजून घेऊ. आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर जे आता वर्णन येईल हे सगळ्यांनी आणायचा प्रयत्न करूया. आता अर्जुनाला कसे दिलेत, दिव्य नेत्र दिलेत. कसे दिव्य नेत्र की ज्यांनी तो पाहू शकेल. मग आपण पाहतो पहा सिनेमा पाहायला जातो आपण, तिकडे 3D सिनेमा म्हणजे 3D पिक्चर्स पाहताना आपल्याला ते गॉगल्स देतात ना विशिष्ट, म्हणजे ती दृष्टी देतात. मग तसं अर्जुनाला अशी दिव्य दृष्टी दिली. मग आता अर्जुनाला पण दिव्य दृष्टी आहे आणि संजयना पण दिव्य दृष्टी आहे. मग त्यांनी जे पाहिलं प्रत्यक्ष ते आपण सगळं अनुभवणार आहोत. म्हणजेच आपण पण ते आता पाहणार आहोत, थोडक्यात ना अनुभवणार आहोत. आता सगळ्यांनी एकदम एकाग्र चित्ताने ऐकायचा प्रयत्न करूया आणि समोर ते चित्र आणूया. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष कसं होतं भगवान यांचं रूप त्याचा अनुभव करता येईल, त्या रसाचं आस्वादन करता येईल. आता अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुख, इथे चित्रात पहा सगळ्यांनी, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्य आणि हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी, अलंकार आहेत पहा सगळे विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रास्त्र म्हणजे वस्त्र आहेत आणि माळा. वस्त्र तर अनेक दिव्य आहेतच प्रत्येक रूपाचे आणि ह्या माळा आहेत पहा त्यांच्या गळ्यामध्ये धारण केल्या होत्या. अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेपन केलेलं होतं शरीरावरती. आणि मग विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच कसं होतं, अद्भुत, तेजस्वी आणि कसं होतं, अनंत, सर्वव्यापी असं होतं. म्हणजे हे रूप कसं होतं, सर्वव्यापी होतं, म्हणजे सगळं ब्रह्मांड व्यापणारं होतं. त्यानंतर अद्भुत म्हणजे असं कधी कोणी पाहिलंच नाही असं रूप होतं. इतकं तेज होतं त्याच्यातून. म्हणजे आणि ते कसं होतं तर म्हणजे विश्वरूप हे असं सगळं असंख्य मुख आहेत पाहिजे. इतकी मुख आहेत की त्याची गणनाच नाही करता येत अर्जुनाला. असंख्य नेत्र आहेत त्या मुखांना, है ना. आणि पहा म्हणजे इतके सगळे अलंकार आहेत प्रत्येक प्रत्येक म्हणजे जे शरीराच्या म्हणजे त्यांच्या म्हणजे प्रत्येकाच्या जे आहे ते अंगकांतीवर वेगवेगळे आभूषण आहेत आणि अनेक दिव्य जे आहेत तर ती शस्त्र पण आहेत आणि दिव्य जी आहेत तर ती वस्त्र पण परिधान केलेली आहेत पहा ते दिसतात. आणि ही शस्त्रास्त्र पण सगळे दिसतात पहा त्यांचे. असं सुंदर रूप होतं आणि दिव्य सुगंधी द्रव्यांचा जो आहे तो त्यांच्या शरीराला छान असा लेप केलेला होता. आणि हे सगळं रूप अर्जुनाने पाहिलं. मग त्याचं वर्णन जे आहे तर ते कसं संजय करतात ते आपण पाहणार आहोत. मग अर्जुनानं हे जे रूप आहे तर ते कसं पाहिलं तर सगळ्या म्हणजे ब्रह्मांडामध्ये ते पसरलेलं रूप होतं. आणि भगवान यांच्या कृपेमुळं इथे पहा अर्जुनाने बसल्या जागीच पाहिलंय. म्हणजे भगवान सारथ्य करायला पुढे बसलेत आणि पाठीमागे अर्जुन आहे आणि इथेच हे पाहिलंय पहा. म्हणजे श्रीकृष्णांचे जे अचिंत्य शक्ती किंवा योगेश्वर आहे ते कसं आहे पहा.
म्हणजे इथे आपण समजू शकतो पहा, आताच्या आधुनिक शास्त्रज्ञांना असं काही निर्माण पण करता येणार नाही आणि दाखवता पण येणार नाही. भगवानीने आहे तिथे रणभूमीवर बसल्या जागी स्वतः ते पुढे आहेत आणि पाठीमागे अर्जुन आहेत आणि हे सगळं रूप आहे ते प्रकट केलं पहा. तर याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. मग आता म्हणजे भगवान कसे परमश्रेष्ठ आहेत. आता ह्याचं वर्णन कसं करतोय संजय, तर आकाशामध्ये एकाच वेळी हजारो सूर्य उगवले, त्यांचा उदय झाला, तर काय होईल, कदाचित त्यांचं तेज विश्वरूपातलं म्हणजे हे जे भगवान यांचं तेज आहे ह्याची बरोबरी करू शकेल. म्हणजे आता भौतिक जगतातला सूर्य हाच इतका तेजस्वी आहे, त्याला पण तेज जे आहे ते भगवानांच्यामुळेच मिळतं. पण मग आता उदाहरण हे आपण सूर्याचंच घेऊ शकतो. म्हणून हजारो म्हणजे असे अगणित सूर्य हे जर एकाच वेळी आकाशात उगवले तर त्यांचं कसं तेज निर्माण होईल, असं तेज भगवान यांच्या विश्वरूपातलं जे तेज आहे त्याची कदाचित बरोबरी करू शकेल असं होतं. म्हणजे इतकं दिव्य तेज सगळ्या ब्रह्मांडामध्ये पसरलेलं होतं पहा. इतकं सुंदर असं तेजस्वी अद्भुत ते रूप होतं. आता इकडे अर्जुनाने हे सगळं जे पाहिलं ते इतकं वर्णनीय आहे की त्याच्याविषयी म्हणजे जे आहे ते धृतराष्ट्र जे आहे ते अंध आहेत म्हणून त्यांना संजय हे म्हणजे असं वर्णन करून हे जे रूप कसं होतं हे सांगायचा प्रयत्न करतायत, की ज्यामुळे युद्धभूमीवर जे जे काही घडतंय तर ते धृतराष्ट्रांना ते सांगू शकतील. म्हणून त्यांनी कल्पना केली अशा सूर्यांची, म्हणजे सहस्त्र सूर्य जे आहेत तर त्यांची तुलना जी विश्वरूपाशी त्यांनी केली, की धृतराष्ट्र अंध असल्यामुळं त्यांना त्याचा अंदाज येईल. आता पुढे जाऊ आपण. हा, मग अर्जुनाने जे आहे तर इकडे आता काय पाहिलं तर त्यावेळी अर्जुनाने भगवानांच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनेक ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडांची विस्तृत रूपे पाहिली. म्हणजे अनेक म्हणजे असंख्य ब्रह्मांड पाहिली. म्हणजे ह्या एकाच रूपामध्ये म्हणजे एकच हे विश्वरूप आहे, पण इथे एकाच ठिकाणी स्थित असलेली पण अनेक ग्रहलोकामध्ये विभागलेली. म्हणजे एका ठिकाणी स्थित एक ब्रह्मांड आहे तर त्याच्यामध्ये आतमध्ये अनेक ग्रहलोक आहेत, अशी ब्रह्मांडांची विस्तृत म्हणजे विस्तारलेली रूप सुद्धा त्यांनी पाहिली पहा. म्हणजे काय याच्यावरून आपण लक्षात घेऊ की अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघे पण रथावरच होते आणि अर्जुनाने हे विश्वरूप पाहिले. मग आता युद्धभूमीवरचं हे विश्वरूप सगळ्यांनाच नाही पाहता आलं, कारण भगवान जे आहेत तर त्यांनी केवळ अर्जुनालाच ही दिव्य दृष्टी जी आहे ती दिलेली होती. मग अर्जुन जो आहे तर यांनी काय पाहिलं, कृष्णांच्या ह्या शरीरामध्ये अनेक ब्रह्मांड आणि अनंत त्यांनी ग्रहलोक पाहिलेत. मग आता आपल्याला लक्षात येतं की आपण जर वैदिक शास्त्र अभ्यासले, वेदांचा अभ्यास केला तर इथे आपल्याला म्हणजे हे वर्णन पाहायला मिळतं की सृष्टीमध्ये असंख्य ब्रह्मांड जे आहेत ते आहेत आणि अनेक ग्रहलोक आहेत बरं का. आणि मग त्यापैकी खूप असे मोठे मोठे पण असे महाकाय लोक आहेत आणि खूप छोटे अगदी असे पण म्हणजे ग्रहलोक आहेत. मग अर्जुनांना हे सगळं रथावर बसून पाहिलं. म्हणजे अर्जुन आणि कृष्ण त्यांचा संवाद चालला होता आणि या दोघांमध्ये काय चाललंय बाकीच्या रणभूमीतल्या लोकांना माहिती नव्हतं. तिकडे युद्धच चालू होतं पहा. म्हणजे केवढं म्हणजे जे आहे ते अद्भुत हे रूप होतं पहा आणि केवढी म्हणजे सुंदर लीला आहे पहा भगवान यांची. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंतांची प्रार्थना करायला प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. म्हणजे काय की आता हे दिव्य विश्वरूप एकदम प्रकट झालं. मग आता एकदम म्हणजे भ्रमित म्हणजे काय की एकदम अशी विस्मयकारक गोष्ट पाहिल्यावर आपल्याला असं काय करू काय नको असं असं होतं ना, समजत नाही, हो की नाही. मग तसं त्याला म्हणायचं भ्रमित होणं. आणि मग आश्चर्य पण असतं, विस्मय, अरे बापरे, म्हणजे आपल्याला जे अपेक्षित नसतं ते घडतं. मग आश्चर्यचकित होणं, अंगावर रोमांच, म्हणजे आता असं दिव्य रूप पाहिल्यानंतर म्हणजे आपण वर्णन वाचताना सुद्धा आपल्या अंगावर रोमांच येतो, तर मग दिव्य रूप प्रत्यक्ष पाहिल्यानंतर अर्जुनाची काय अवस्था झाली असेल पहा. मग त्यांनी काय केलं, अत्यंत आदराने प्रणाम करण्यासाठी ते हात जोडून उभे राहिले आणि श्रीकृष्णांची स्तुती करायला लागले. मग आता तो संबंध त्यांचा कृष्णांचा आणि अर्जुनाचा मित्रत्वाचा न राहता इथे कसं झालं की भगवान जरी आता म्हणजे अनेक रसांचे आगार आहेत. मग त्यापैकी 12 रस मुख्य आहेत आणि या 12 रसांपैकी पण जे 5 रस मुख्य आहेत म्हणजे शांतरस, त्यानंतर दास्यरस, वात्सल्य रस आणि सख्य रस आणि माधुर्य रस. मग यापैकी आता सख्य रस म्हणजे मित्रत्वाचं नातं आहे भगवान आणि अर्जुनामध्ये किंवा भगवान आणि भक्त यांच्यामध्ये हे प्रेमाचं आदान प्रदान करत असतात भगवान जे आहेत ते विविध रसांच्या माध्यमातून. मग आता या ठिकाणी अर्जुन जो आहे तर अद्भुत रसाने जो आहे तो
प्रेरित झाला म्हणजे विविध रसांपैकी अद्भुत हा एक रस आहे. तर त्यामुळे अद्भुत रस आहे. तर त्यामुळे त्याला सगळं विस्मयकारक, आश्चर्यकारक असं वाटतंय. आणि तो भयभीत नाही झाला, म्हणजे एक भय असतं तसं नव्हतं. तर आपल्याला अचानक एखादी घटना घडली तर आपण भौतिक जगतात पडतो, आपल्याला असं पोटात खड्डा पडल्यासारखं, असं छातीत धक्का बसल्यासारखं असं होतं, असं लोक सांगतात की नाही अनेक जण. मग ते काय असतं, अचानक म्हणजे विस्मय असतो आणि त्याच वेळेला आश्चर्य असतं, आणि आता काय करूया असं लक्षात येत नाही, आता म्हणजे भ्रमित होतो मनुष्य. मग असा तो विस्मय, त्याला म्हणायचं अद्भुत रस. भगवानाच्या अद्भुत रसामुळे तो प्रभावित झाला होता. इतकं आश्चर्यकारक त्याचं त्याच्यासाठी हे रूप होतं. आणि मग त्यामुळे काय झालं की मित्रत्वाचा सख्य म्हणजे जो संबंध आहे, म्हणजे सख्य रस जो आहे, तर त्याच्यावर अद्भुत रसाचं जे आहे ते प्रभुत्व वाढल्यामुळे अर्जुनाची ही स्थिती झाली. मग त्यानं भगवानांची प्रार्थना करायला प्रारंभ केला. मग आता पुढे जाऊ आपण. हा प्रभू पुढची स्लाईड घेऊ आपण. हा, मग अर्जुन काय म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, तुमच्या शरीरात एकत्रित आलेल्या सगळ्या देवतांना, विविध जीवांना मी पाहतोय. म्हणजे सगळे विविध देव देवता जे आहेत तर त्यांना सगळ्यांना मी पाहतोय. मग त्यानंतर इतर विविध जीवांना पण मी पाहतोय, म्हणजे इतर विविध जीव जे आहेत ते भगवानाच्या शरीरात दिसतात त्यांना पण मी पाहतोय. मग कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, म्हणजे भगवानांचं जे नाभी कमल आहे आणि तिथं असं कमलासनावर बसलेले ब्रह्मदेव आहे, तर ते आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिले पहा. तर त्यांना पण मी पाहतोय. मग तसेच भगवान शिव, त्यानंतर सगळे ऋषी किंवा अलौकिक सर्प जे आहेत विविध, म्हणजे वासुकी पासून सगळे, तर हे सगळ्यांना मी तुमच्या देहामध्ये पाहतोय. म्हणजे सगळं जे आहे ते भगवानांच्या देहामध्ये अर्जुनांना पाहायला मिळत होतं. आणि मग आता अर्जुन काय म्हणतात की हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये अमर्याद असं सर्वत्र पसरलेल्या ह्या असंख्य भुजा ह्या सगळ्या आहेत पहा भगवानांच्या. आणि त्यामध्ये म्हणजे काय आहेत, असंख्य ही सगळी शस्त्रास्त्र पहा इथे दिसतात आपल्याला. आणि त्याचबरोबर असंख्य जे आहेत ते उदर, म्हणजे असंख्य उदर म्हणजे काय, तर पोटाचा भाग. आणि त्याचबरोबर असंख्य मुख, म्हणजे पहा किती मुख आहेत भगवानांना. आणि त्याचबरोबर त्यांचे जे नेत्र आहेत तर त्यांना जेव्हा भगवान म्हणजे यांच्या नेत्रांना जेव्हा अर्जुन पाहतोय तर तो काय म्हणतो, तुमच्यामध्ये मला आदी मध्य अंत काहीच लागत नाही. म्हणजे इतकं विशाल रूप आहे की तिथे सगळे देवदेवता पण पाहतोय, भगवानांची असंख्य रूप पण पाहतोय अर्जुन. त्याचबरोबर असंख्य भुजा तर दिसतात, उद्र दिसतात, मुख दिसतात. आणि त्या नेत्रामध्ये कुठे शोधायला गेलं तर कुठून हे सुरुवात झाली आणि कुठं संपलं, आणि कुठं मध्ये काहीच म्हणजे ह्याचं म्हणजे हे काहीच समजू येत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे इतकं असं जे आहे तर ते अमर्याद भगवानांचं रूप होतं. म्हणजे अर्जुन जो आहे तो रथामध्ये म्हणजे जो आहे तर तो बसलेला, म्हणजे तिथे बसलेल्या स्थितीत आहे आणि भगवान त्याच्या पुढे म्हणजे सारथ्य करण्यासाठी पुढच्या भागात बसलेले आहेत. आणि तिथे अशा परिस्थितीत हे जे आहे ते विश्वरूप भगवान यांनी प्रकट केले पहा. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की भगवान यांचं दिव्यत्व कसं आहे ते. आणि मग त्यामुळे त्याला हे जे रूप आहे ते सगळं ब्रह्मांड व्यापणार असं सर्वव्यापी होतं, म्हणजे आकाशापर्यंत पोहोचलेलं असं सगळं. जिकडे बघू तिकडे असं तेजाचं प्रकाश आणि असंख्य उद्र, असंख्य मुख, असंख्य बाहू असंच सगळं त्याला दिसत होतं. आणि त्यामुळे त्याला आधी मध्य अंत काही पाहायलाच मिळत नव्हता. मग त्यांनी वर्णन काय केलं, परत तुमचं रूप इतकं तेजपुंज म्हणजे असं होतं, म्हणजे अत्यंत तेजपुंज इतकं होतं भगवानांचं रूप की त्यामुळं हे पाहणं मला कठीण जात आहे, म्हणजे तुम्हाला पाहणं मला कठीण जात आहे असं तो म्हणतोय. आणि हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेलं आहे. आणि तरी अनेक मुकुट, गदा, चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान मी सर्वत्र पाहतोय असं म्हणतोय अर्जुन. म्हणजे काय की इतकं तेज, म्हणजे तेज आहे त्या रूपामध्ये की हे तेज जे आहे ना, ते एखादा अग्नी जर आपण प्रज्वलित केला तर त्याच्या कशा ज्वाळा दिसतात आपल्याला. तर असं इतकं तेज, त्या ज्वाळांचं कसं तेज असतं तसं. आणि मग सूर्याचं जसं अपरिमित तेज, म्हणजे इतकं, म्हणजे सूर्य जो आहे तर त्याचा कसा प्रखर सूर्यप्रकाश आणि सगळीकडे पसरणारा अपरिमित, म्हणजे सगळ्या दिशांना पसरणारा असा, म्हणजे ज्याचं मोजमापच करता येत नाही त्याला म्हणायचं अपरिमित. असं त्यांनी सगळं व्यापलेलं आहे. तुमचे अनेक मुकुट दिसत आहेत त्या चित्रात पहा. अनेक गदा आहेत आणि चक्र पण आहेत, सुदर्शन चक्र हातात, म्हणजे त्यांचे जिथे जिथे म्हणजे त्यांचे हात दिसत आहेत तर तिथे ते विविध
शस्त्र आहे तसं सुदर्शन चक्र पण आहे. मग हे सगळं जे आहे तर इतकं दिव्य आहे आणि हे कांतिमान म्हणजे इतकं चमकणार आहे आणि हे सगळं मला पाहायला मिळालंय असं अर्जुन जे आहे ते वर्णन करतो. मग आता पुढे जाऊ आपण. हा प्रभू पुढच्या स्लाइडवर जाऊया. हम्म. मग आता कृष्णांच्या कृपेमुळे हे सगळं त्याला पाहायला मिळालं. मग आता हे सगळं जे आहे तर ते अर्जुन जे आहे ते एकाच ठिकाणी रथावर बसून हे सगळं पाहू शकत होता. पहा, मग अर्जुन जो आहे तर तो आता भगवान जो आहे तर ह्यांच्याविषयी जे आहे ते स्तुती करतोय. पहा, तुम्ही कसं परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, आद्य म्हणजे आदिपुरुष, अक्षर म्हणजे काय, क्षर म्हणजे नाश पावणारा, नाशवंत. अक्षर म्हणजे काय की जो नाश पावत नाही तो. ज्ञेय म्हणजे काय, जाणून घेण्यायोग्य, ज्ञानाचं उद्दिष्ट म्हणजे ज्ञेय आहात म्हणजे तुम्हाला जाणणं हे आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. मग असे जे आहेत भगवान ते संपूर्ण विश्वाचे परम आश्रय स्थान आहेत. म्हणजेच काय, गर्भोदकशाही विष्णूंच्या आपण जीवात्मे जे आहेत ते आश्रयाला जातो जेव्हा प्रलय होतो त्यावेळेला. आणि त्यामुळं भगवान हेच आपले आश्रयस्थान आहेत. भगवान कसे आहेत, अव्ययी म्हणजे काय तर अविनाशी आहेत आणि पुरातन म्हणजे आदिपुरुष, पुराण पुरुष आहेत. आणि भगवान हे शाश्वत धर्माचे पालक आहेत कारण भगवान हेच धर्मतत्व जे ते स्थापन करू शकतात. मग असे आणि कसे आहेत भगवान पुरुषांमध्ये उत्तम म्हणजे सर्वोच्च अधिकारी भगवान आहेत असं माझं मत आहे. असं अर्जुन जे आहे ते इथे आपलं जे आहे ते भावना व्यक्त करतोय. पहा, मग आता भगवान यांच्याविषयी तो काय म्हणतो, तुम्ही आधी मध्य अंत रहित आहात. म्हणजे भगवान यांना आधी मध्य अंत बिलकुल नाही. असे भगवान कसे सर्वव्यापी आहेत. तुमचा महिमा इतका आगाध आहे की अनंत जे शेष भगवान आहेत तर ते त्यांचा महिमागान करतायत आणि त्यांना हजारो म्हणजे सहस्रावधी मुख आहेत अनंत शेषांना. आणि त्या सगळ्या मुखांनी ते भगवानांचा महिमागान करतात बरं का. तरी देखील ते महिमागान अजून संपलेलं नाही आणि ते स्तुती करतच आहेत करतच आहेत. म्हणजे असा भगवान यांचा महिमा कसा आहे, अगाध आहे. मग आता अशा असंख्य बाहू भगवानांना आहेत आणि चंद्र आणि सूर्य हे भगवान यांचे नेत्र आहेत. भगवान यांच्या मुखातून जो अग्नी बाहेर पडतोय तर त्यामुळं सगळं विश्व आहे तर ते काय आहे तर ते सगळ्या विश्वाला त्या तेजाने म्हणजे तो अग्नी असं मुखातून भगवानांची जी आवासलेली मुख आहेत त्या विश्वरूपातली तर त्यातून जो अग्नी बाहेर पडतोय तर त्यामुळं सगळं जे तेज आहे त्या अग्नीनं अग्नीचं जे प्रकट होतंय तर त्यामुळे काय झालंय, सगळं विश्व आहे तर ते त्याला तुम्ही तप्त करत आहात त्या तेजाने असं असं अर्जुनाने पाहिलं. पहा, मग आता भगवान यांच्या विषयी ही म्हणजे ही जी वर्णनं अर्जुन करतोय तर ही कशामुळं त्याची अशी स्थिती झाली तर तो भारावून गेलाय, एकदम विस्मयचकित झालाय. आणि त्यामुळे आपण एखादी गोष्ट पहा अचानक पाहिली आनंदाने किंवा विस्मयाने आपण ते पुन्हा 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 वर्णन करतो. पहा, तशा पद्धतीने अर्जुन जो आहे तो वर्णन करतोय भारावून जाऊन. म्हणजे हा काही दोष नाहीये, भारावून जाऊन सगळ्यांची अशी परिस्थिती होते. मग आता पुढे काय म्हणतो अर्जुन, तुम्ही एकट्याने सगळं आकाश ग्रहलोक मधल्या सगळ्या दिशा व्याप्त केल्या आहेत. आणि हे महात्मन तुमचे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले. आता हे विश्वरूप भगवान यांनी प्रकट केलं खरं अर्जुनासमोर, पण त्यावेळेला स्थिती काय झाली तर ग्रहलोकातले जे वासी होते त्यांची, त्याचं वर्णन अर्जुन करतोय की एकट्याने सगळं आकाश ग्रहलोक सगळ्या दिशा सगळं सगळं व्यापलं होतं ब्रह्मांडामध्ये. आणि मग आता हे इतकं उग्र अतिशय म्हणजे उग्र असलं तरी म्हणजे ते अद्भुत पण आहे. मग हे कधीच कुणी पाहिलेलं नसलं म्हणजे रूप होतं. आणि हे सगळं पाहून इतर जे ग्रहलोक आहेत ह्या ब्रह्मांडातले वेगवेगळे तर तिथले लोक अतिशय व्यथित झाले. म्हणजे हे काय बरं घडतंय असं त्यांना वाटू लागलं. म्हणजे याच्यावरून आपण लक्षात घेऊ की अर्जुनानेच नाही तर इतर ग्रहलोकातले जे लोक आहेत त्यांनी सुद्धा विश्वरूप पाहिलं. म्हणजे भगवान यांनी दिव्य दृष्टी त्यांना दिलेली होती. मग इतर ग्रहलोकातले जे असे उन्नत भक्त होते म्हणजे असे उच्च स्तरावरचे तर त्यांना देखील ते रूप पाहायला मिळालं. आता पुढे काय म्हणतो अर्जुन की सर्व देवांचे समूह तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. म्हणजे सगळ्या देवांचे समूह जे आहेत ते आता तुम्हाला शरण आलेत. आणि ते सगळे म्हणजे जे तुमच्यामध्ये प्रवेश करताना भगवान यांनी म्हणजे भगवान यांच्या शरीरामध्ये ते सगळे देवता अर्जुनाने पाहिलेच आहेत. पण आता ते शरण आलेले आहेत सगळे असे जे तुमच्यामध्ये प्रवेश करणारे देवता आहेत. आणि त्यातले काही जण खूप म्हणजे भयभीत झालेत, घाबरून गेलेत एकदम, अचानक हे काय घडलं. आणि म्हणून हात जोडून ते तुमची प्रार्थना करत आहेत. आणि असे जे महर्षी म्हणजे महर लोक जे आहेत तर तिथले किंवा सिद्धगण जे आहेत असे जे असतात
असतात. तर ते काय करतात, स्वस्ती शांती म्हणजे काय, वैदिक स्तोत्रांचं गायन करतायत पहा आणि भगवानांची स्तुती करतात. म्हणजे काय की आपले स्वामी आहेत भगवान, आणि अचानक काय बरं झालं, आपले स्वामी आपल्यावर कोपले तर नाहीत ना, अशा पद्धतीने हे सगळे जे त्यांचे सेवक आहेत तर ते त्यांना शरण आलेत. आणि ते त्यांची स्तुती करतात भगवानांची. म्हणजे भगवान जर कोपले असतील किंवा अचानक असं का बरं रूप त्यांनी प्रकट केलं, तर ते शांत व्हावे त्यासाठी हे सगळ्यांनी त्यांची स्तुती स्तव गायला, वैदिक स्तोत्रांच्या माध्यमातून स्वस्ती शांती गायला सुरुवात केली. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की सगळे देव देवता आहेत ते भगवानांचं इतकं प्रखर असं रूप, म्हणजे इतक्या म्हणजे इतकं तेजोमय असं प्रखर रूप पाहून इतके ते भयभीत झाले की त्यांनी म्हणजे रक्षणासाठी आता कोणाला शरण जाणार, आपले स्वामी भगवानच आहेत, तर त्यांच्याकडे याचना केली भयभीत होऊन, आणि त्यांची त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली. आता इकडे अर्जुन जो आहे तर तो काय म्हणतोय परत, तर हे आपण समजून घेऊ की हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझा आवाज ऐकू येतो सगळ्यांना? हरे कृष्ण. हो माताजी. हो येतोय. हरे कृष्ण. तर इकडे अर्जुन आता काय म्हणतो ह्याच्या पुढे हो जाऊन, आवाज येतोय. भगवान, हा येतोय ना? हो हो आवाज येतोय. आवाज येतोय. हा हा. तर आता आपण हा 21वा श्लोक समजून घेऊ की भगवान जे आहेत तर त्यांच्याविषयी अर्जुन जे आहे ते हे सगळं वर्णन करतोय. तर आता आपण पाहिलं की कशा पद्धतीने देवता गण भयभीत होऊन भगवानांची स्तुती करायला लागले. आणि मग आता हे सगळे जे रुद्रगण आहेत, आदित्यगण आहेत, वसुगण, त्यानंतर साध्यगण, विश्वेदेव, अश्विनी कुमार, असे सगळे म्हणजे गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध देवता, हे सगळे आश्चर्यचकित होऊन भगवान यांना पाहायला लागलेत पहा. मग आता अर्जुन हे सगळं वर्णन करतोय. मग आता अजून पुढे जाऊया, अजून काय काय पाहिलं अर्जुनानं ते आपण समजून घेऊया. हा प्रभूजी पुढच्या स्लाइड वर येऊया. मग आता अर्जुन काय म्हणतो की हे महाभाहो, देवतासहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, म्हणजे असं जे अनेक नेत्र आहेत भगवानांचे, मग अनेक मुख आहेत, अशा अनेक भुजा, अनेक जांघा, पाय, उदरे, असे अनेक अक्राळ विक्राळ दाढा, भगवानांच्या दाढा ज्या आहेत ना अशा इथे चित्रात पहा, अशा अक्राळ विक्राळ आहेत पहा. तर हे सगळं असं महाकाय इथे चित्रात पहा, अर्जुन इथे आहे, भगवान इथे बसलेत आणि असं महाकाय रूप जे आहे ते त्यांनी दाखवलंय. आणि अशा अक्राळ विक्राळ दाढा आहेत त्यांच्या, आणि असं महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले. आणि मग त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यथित झाले, म्हणजे माझी पण आता अशीच अवस्था झाली, असं अर्जुन सांगतोय पहा. म्हणजे काय की हे सगळं रूप पाहून एखादा भक्त असेल तर तो व्यथितच होईल, कारण भगवानांचं श्याम सुंदर रूपच त्याला पाहायला जे आहे ते आवडतं, आणि असं कुठलंही रूप त्यांना पाहायची अपेक्षा नसते, त्यामुळे मी सुद्धा व्यथित झालोय असं अर्जुन म्हणतोय. मग आता पुढे अर्जुन काय म्हणतोय, हे सर्वव्यापी विष्णू म्हणजे भगवान जे आहेत ते सर्वव्यापी आहेत. मग विष्णू का म्हटलंय, तर ऐश्वर्य रसात भगवानांची स्तुती करतोय अर्जुन, म्हणून त्याला काय म्हणतोय, हे सर्वव्यापी विष्णू अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त असं तुम्ही जे आकाश स्पर्श करीत असलेले पाहून, आणि तुमची ही आव असलेली मुख आणि प्रदीप्त विशाल नेत्रांनी युक्त असं तुमचं रूप पाहून माझं मन भयानं व्यतीत झालंय. त्यामुळे माझं धैर्य आणि मानसिक संतुलन नाहीसे झालंय. म्हणजे असं इतकी तेजस्वी रूप होती भगवानांची, म्हणजे इतकी मुख होती ती, आणि ती आकाशाला स्पर्श करत असलेली अशी होती पहा. आणि त्याच्याही पुढे ही आवाजलेली अशी मुख होती, प्रत्येक मुख असं आवाजलेलं होतं, आणि त्याच्यातनं असा अग्नी बाहेर पडत होता. आपण नजरेसमोर आणूया हे दृश्य. आणि तो सगळ्या विश्वाला तप्त करत होता, आणि इतके लाल असे प्रदीप्त म्हणजे असे लाल बुंद असे भगवानांचे विशाल नेत्र होते. आणि हे पाहून माझं मन जे आहे ते म्हणजे कसं भययुक्त झालंय असं अर्जुन म्हणतो. म्हणजे माझं धैर्य आणि मानसिक संतुलन आता नाहीस झालंय असं अर्जुन सांगतो. म्हणजे काय की भगवत भक्तांना असं काही म्हणजे भगवानांचं कुठलं रूप अपेक्षित नसतं पहा. म्हणजे काय भय या अर्थाने आपण नको घेऊया, भयभीत असं अर्जुन झाला नव्हता, तर विस्मयाने मनात एक जे भय येतं अशा पद्धतीचं ते भय, म्हणजे तिथे अद्भुत रसाचं प्राबल्य होतं. आणि त्यामुळे आता काय करू काय नको अशी जी स्थिती होते, त्याला म्हणायचं मानसिक संतुलन जे आहे ते अर्जुनाचं नाहीस झालंय, म्हणून तो भगवानांना अशा पद्धतीने वर्णन करून सांगतोय. मग आता पुढे तो काय सांगतो ते आपण पाहूया. प्रभूजी पुढच्या स्लाइड वर येऊया. हा. मग आता इकडे जो आहे तर तो अर्जुन काय सांगतो की
स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्र पुत्र भीष्म द्रोण कर्ण आमच्या पक्षातील मुख्य योद्धे तुमच्या भयंकर मुखामध्ये त्वरेनं प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातामध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे. म्हणजे पहा, असं आता हे जे इतकं म्हणजे असं जे होतं इतकं अक्राळ विक्राळ रूप होतं की अर्जुनाने काय पाहिलं की स्वतःच्या पक्षातले जे अनेक राजे आहेत किंवा म्हणजे धृतराष्ट्रपुत्र म्हणजे कौरव, त्यानंतर भीष्म द्रोण कर्ण असे म्हणजे स्वतःच्या पक्षातले पण मुख्य योद्धे आणि कौरवांच्या पक्षातले तर सगळे भगवान यांच्या मुखामध्ये प्रवेश करताना पाहिले. आणि काही जणांचं तर काय झालंय, भगवान यांचं जे अक्राळ विक्राळ मुख आहे त्याच्या दातामध्ये त्यांच्या अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा होऊन गेलाय असं त्यांनी पाहिलं. म्हणजेच काय, याच्यावरून आपण समजून घेऊ की हे सगळ्यांचं जे आहे ते संहार होणार होता. म्हणजे पांडवांचं स्वतःचं सैन्य आणि कौरवांचं सैन्य यांचा संहार होणार होता, हे ह्याच्यातनं आपल्याला म्हणजे जे आहे ते दर्शवलं जाते. पहा, मग कुरुक्षेत्रात सगळ्या लोकांचा मृत्यूच आणि अर्जुनाचा जय होणार होता हे निश्चितच होतं. पहा, म्हणजे भीष्म किंवा कर्ण यांचा पण संहार होणार होता. म्हणजे असे महान योद्धे स्वतःच्या आणि कौरवांच्या पक्षातील ह्यांना जे ते अर्जुनाने त्यांच्या मुखामध्ये प्रवेश करताना पाहिलं. मग आता त्याचं वर्णन कसं करतोय अर्जुन, तर ज्याप्रमाणे नद्यांचे प्रवाह म्हणजे जे नद्या आहेत सगळ्या बाजूनी येतात आणि ते समुद्रामध्ये प्रवेश करतात, त्याप्रमाणे सगळे महान योद्धे तुमच्या प्रज्वलित असं जे मुख आहे भगवानांचं इथं चित्रात पाहिजे प्रवेश करतायत. म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळे योद्धे जे आहेत ते सगळे सगळे युद्धामध्ये मारले जाणार होते. पहा, मग आता जसे पतंग आहेत त्यांचं वर्णन अर्जुन यासाठी उपमा देतात. म्हणजे असं वर्णन करतात की पतंग जे आहेत तर ते अग्नीच्या दिशेने अग्नीचं तेज पाहून तिकडे आकर्षिले जातात आणि विनाश करतात. ते अग्नीमध्ये म्हणजे अग्नीपाशी जातात, म्हणजे अग्नीमध्ये प्रवेश करतात आणि विनाश पावतात, म्हणजे काय नष्ट होतात. मग असे सगळे मुखामध्ये योद्धे हळूहळू हळूहळू जात आहेत भगवानांच्या असं त्यांनी पाहिलं. म्हणजे ह्या सगळ्यांचा संहार होणार होता हे निश्चित होतं. आता पुढे जाऊ आपण. हा प्रभूजी पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. प्रभूजी पुढची स्लाइड घेऊया. हा हा. मग आता हे सगळं जे आहे तर अर्जुनाने पाहिलं. मग आता भगवान काय सांगतात ते आपण समजून घेणार आहोत. मग आता भगवान जे आहेत तर त्यांना अर्जुनाने विचारलं की मग असे तुम्ही इतकं उग्र रूप धारण करणारे तुम्ही आहात तरी कोण? म्हणजे मी तुम्हाला प्रणाम प्रणाम करतो, तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा, तुम्ही माझ्यावर दया करा, कृपा करा अशी अर्जुन प्रार्थना करतो नतमस्तक होऊन. तुम्ही आदि पुरुष आहात हे मला माहितीये. मी तुम्हाला आता जाणू इच्छितो की तुम्ही आहात तरी कोण असं. आणि मग म्हणजे हे रूप माझ्या समोर प्रकट करण्याचं तुमचं नेमकं प्रयोजन तरी काय असं अर्जुनाने प्रश्न विचारलाय. आणि मग भगवान उत्तर देत आहेत. मग आता भगवान जे आहेत ते काय सांगतात ते आपण समजून घेऊ. श्री भगवान उवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृत्तो लोकान् समाहर् तुमिह प्रवृत्त ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे एव स्थिता प्रत्यनीकेषु योधा. तर इथे भगवान काय म्हणले की जगताचा विनाश करणारा मी काळ आहे. सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. तुझ्या व्यतिरिक्त पांडवा व्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा विनाश होणार आहे असं भगवान म्हणतात. म्हणजे काय की श्रीकृष्ण काय म्हणतात, आता ते भगवान जे आहेत तर हे अर्जुनाला आपलं हे विश्वरूप प्रकट करतायत आणि आता अर्जुन गोंधळून गेलाय. आणि मग आता हे सगळं इतकं असं प्रलयकारी रूप तुम्ही माझ्यासमोर का बरं प्रकट केलंय ह्या प्रश्नाचं उत्तर देतायत भगवान. भगवान काय सांगतायत की ब्राह्मण क्षत्रिय असे हे सगळे जे आहेत म्हणजे तर ह्या सगळ्यांचा आता संहार होणार आहे. आणि भगवंताद्वारे एखादा राक्षस कसं भोजन आपलं भक्षण करतो अशा पद्धतीनं हे भगवान यांच्याद्वारे हे भक्षिले जाणार आहेत. आणि भगवान यांचं हे सर्व भक्षी राक्षसाप्रमाणे असं भगवान यांचं जे रूप आहे तर ते कसं रूप आहे तर काळ या म्हणजे काळाच्या रूपामध्ये स्वतःला भगवान प्रस्तुत करतात. म्हणजे सर्व भक्षक
काळ म्हणून भगवान स्वतःला प्रस्तुत करतात. तर त्याद्वारे ते सगळे म्हणजे जे आहेत म्हणजे ब्राह्मणांसहित सगळ्यांचा संहार होणार आहे. ब्राह्मण क्षत्रिय यांना भोजनाप्रमाणे भगवान जे आहेत तर ते काय करणार आहेत तर सर्वभक्षी राक्षसाप्रमाणे त्यांचं भक्षण करणार आहेत. असं स्वतःला त्यांनी सर्व भक्षक काळाच्या रूपामध्ये स्वतः प्रस्तुत केलंय आणि पांडवांव्यतिरिक्त इतर सर्वांचा जो आहे तो संहार जो आहे तो भगवान यांच्याकडून होणार आहे पहा. मग हे अर्जुनाला भगवान जे आहेत ते दाखवतात पहा त्यांच्या रूपातून. मग आता इथे आपण समजून घेऊया की युद्ध करायचं तर बिलकुल नव्हतं अर्जुनाला आणि युद्ध करायची इच्छा नसली तरी देखील भगवान काय सांगतात की तू जरी युद्ध नाही केलं तरी यांचा मृत्यू अटळ आहे पहा. ही भगवान यांची योजना आहे आणि त्यामुळं अर्जुनाने जरी युद्ध थांबवलं असतं तरी सुद्धा ह्या सगळ्यांचा संहार हा होणारच होता पहा. म्हणजे काय की ह्यांचा मृत्यू आधीच झाला होता भगवानांच्या योजनेमुळे आणि काळ काळ हे भगवानांचं असं संहारक रूप आहे आणि म्हणून भगवान यांच्या इच्छेनंच जे आहे तर हे सगळं घडणार होतं पहा. हा सगळा जो आहे तो भगवान जे आहे ते भौतिक त्यांची मायाशक्ती प्रकृती जी आहे तर तिथे मायाशक्ती जे भौतिक शक्ती त्याचं जे आहे तर सगळं नियंत्रण करत असते. तर त्यानुसार भौतिक प्रकृतीच्या नियमानुसार हे सगळं घडणार होतं. मग आता पुढे जाऊन अर्जुनाला जे आहे तर ते कृष्ण काय उपदेश करतात ते आपण समजून घेणार आहोत. मग आता हा श्लोक आपण समजून घेऊ. तस्मात् उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्षस्व राज्यं समृद्धम् मय्येवेते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. तर आता अर्जुनाला म्हणून भगवान काय म्हणतात म्हणून तू उठ आणि काय कर युद्धास सिद्ध हो आणि यशप्राप्ती कर शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे असं म्हणतात भगवान. म्हणजे माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झालाय आणि म्हणून ते काय म्हणतात की निमित्त मात्र भवसव्य साची म्हणजे काय तू निमित्त मात्र हो फक्त. आणि पुढे काय म्हणतात भवसव्य साची म्हणजे काय आता सव्यसाचीन म्हणजे काय तर दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी जो धनुष्याला बाण लावून युद्ध लढू शकतो तो म्हणजे असा जो आहे तो अर्जुन तो असा महान योद्धा होता की दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी तो धनुष्याची जी दोरी असते त्याला बाण लावून तो म्हणजे युद्ध लढू शकत होता. मग म्हणून ते त्याला सव्यसाची असे म्हणतात म्हणजे त्याला प्रेरणा देतात पहा आणि ते काय म्हणतात तू निमित्त मात्र हो मी ह्या सगळ्यांना आधीच मारून टाकले पहा. आणि तू फक्त काय कर उठ आणि युद्धात सिद्ध हो आणि यशप्राप्ती कर शत्रूवर विजय मिळव तू विजयी होशील आणि का तर विजयी तू होशील समृद्ध राज्याचा म्हणजे हे जे राज्य तुला मिळेल त्याचा उपभोग कर आणि हे का असं घडेल तर माझ्या योजनेनुसार मी त्यांना पूर्वीच जे आहे तर ते त्यांचा संहार करून टाकलाय माझ्या योजनेनुसार पूर्वीच त्यांचा मृत्यू झालाय पहा. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की ह्या जगतामध्ये जे आहे म्हणजे हे भौतिक जगत आहे इथं सगळं काही भगवानांच्या योजनेनुसार घडत असतं. पण आताचे जे आधुनिक वैज्ञानिक आहेत त्यांना असं जे आहे तर वाटत असतं की सृष्टी अशी निर्माण झाली मग तशी निर्माण झाली मग सृष्टी एक गोळा होती मग ही सगळी रसायनं एकत्र आली आणि सृष्टी निर्माण झाली. बिलकुल असं नाहीये. भगवान स्वतः सांगतात काय सांगतात की ही जी प्रकृती आहे ती माझ्या अध्यक्षतेखाली निर्माण झालेली आहे म्हणजे भगवानांच्या आणि ते कशासाठी आहे तर भौतिक जगतामध्ये जीवात्मा जेव्हा येतो तेव्हा त्याला सगळ्या ज्या सुविधा आहेत ते प्राप्त करून देण्यासाठी. त्या सुविधा का प्राप्त करून दिल्या जातात भौतिक प्रकृती किंवा सृष्टीच्या माध्यमातून तर त्या सुविधाचा उपभोग घेऊन त्यांनी काय करावं त्याचा उपयोग करून आपलं आरोग्य उत्तम सांभाळून त्याला भक्तिमय प्रेममय सेवा करता येईल आणि आपलं स्वग्रह म्हणजे स्वग्रही आपल्या परतून पुन्हा जाता यावं भगवत धामाला जाता यावं ह्यासाठी हे भगवान सगळं जे आहे ते निर्माण करत असतात. मग हे जे जाणतो तो बुद्धिमान मनुष्य कृष्ण भावनाभावित मनुष्य आणि म्हणून भगवान काय म्हणतात तू काय कर उठ आणि युद्धात सिद्ध हो आणि यश प्राप्त कर आणि तू काय कर युद्धामध्ये केवळ निमित्त मात्र हो बाकी सगळं जे आहे तर ते म्हणजे घडून येईल जसं भगवान यांना हवंय असतं. म्हणजे काय की ते सगळे जे आहेत तर त्यांचा मृत्यू आधीच जो आहे तो झालेला आहे. म्हणजे काय तर भगवान यांच्या योजनेनुसार जर अर्जुनाने युद्ध लढलं तर निश्चितच काय तर तो जो आहे तर तो म्हणजे जो आहे तो कृष्ण भावनेमध्ये जे आहे तर त्याचं ते कार्य जे आहे ते
ते ठरलं असतं, म्हणजे तो युद्धामध्ये लढणं हे म्हणजेच काय, ते कृष्ण भावनाभावित कर्म ठरलं असतं. आणि म्हणून भगवान यांची ती इच्छा होते आणि त्यामुळे तो सुखी होईल. कारण का, तर भगवान यांची जेव्हा संतुष्टी होते तेव्हा निश्चितच भक्त देखील संतुष्ट होतो. पहा, आपल्या स्वामींना संतुष्ट केल्यावर सेवक नेहमी संतुष्ट होतात, हो की नाही? मग त्यामुळे त्याचं जीवन जे आहे ते भगवानांच्या दिव्य सेवेमध्ये जर समर्पित असेल अशा एखाद्या भक्ताचं, तर असाच व्यक्ती जो आहे तो परिपूर्ण भक्त किंवा सेवक सेवक असू शकतो, हो की नाही? आणि या दृष्टीनं अर्जुनाला भगवान जे आहेत ते असं मार्गदर्शन करतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता इथे आपण समजून घेऊ की द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर शूरवीर योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेले आहे, म्हणून तू त्यांचा वध कर, व्यथित होऊ नकोस, केवळ युद्ध कर, त्यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील, असं भगवान म्हणतात. म्हणजे काय, तर भगवानाची योजना जी असते तर ती आपल्या भक्तांच्यावर त्यांची विशेष कृपा म्हणून असते. म्हणजे भगवान हे भक्तवत्सल आहेत पहा, म्हणजे भगवानांचं हे भक्तवत्सल गुण आहे, भक्तवत्सलता. म्हणजे भगवान यांच्या इच्छेनुसारच सगळ्या गोष्टी होत असतात आणि भगवान हे सगळं घडवून आणतात, पण भक्तांना सगळं श्रेय देत असतात पहा. हीच भगवान यांची भक्तवत्सलता आहे. म्हणून आपण काय करायचं की कृष्ण भावनाभावित कर्म म्हणजे गुरूंच्या, आध्यात्मिक गुरूंच्या माध्यमातून त्यांचं मार्गदर्शन घेऊन भगवान यांच्या संतुष्टीसाठी जे काही करता येईल ते आपण करणं आणि भगवान यांच्या कृपेनंच जाणता येतं. म्हणजे भक्तांची योजना असते तीच भगवान यांची योजना असते. म्हणजे भक्तांच्या मनात काय आहे पण भगवान यांना माहित असतं आणि त्यानुसार ते त्यांच्यावर कृपा करत असतात. आणि त्याचबरोबर भगवान यांच्या योजनांचं असं अनुसरण म्हणजे करणं ही भक्ताची इच्छा असते की ज्याद्वारे भगवान संतुष्ट होते. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण भौतिक जीवन जगलो तर आपण देखील ह्या आपल्या भौतिक सृष्टीमध्ये येऊन जो संघर्ष करतो तरी ते यशस्वी होऊ शकतो पहा. अशी श्रील प्रभुपाद आपल्याला टिप्पणी देतात. म्हणजे किती महत्वाचं आहे पहा. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, अर्जुनाच्या चरणचिन्हांचं अनुसरण केलं पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. पुढच्या प्रभूजी पुढच्या स्लाइडवर येऊ आपण. हा, मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंताकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गदित स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला. आता तो काय म्हणाला तर ते आपण समजून घेणार आहोत. म्हणजे आता आश्चर्यचकित होऊन त्याने भक्त्या नात्यानं त्यांची स्तुती केली, पण नंतर तो काय म्हणाला की हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत जे आहे तर ते हर्षोल्लसित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. आणि सर्व हा, आणि मग सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्तः पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे. म्हणजे काय की भगवान जे आहेत तर ते इंद्रियांचे स्वामी आहेत आपल्या, मग त्या अर्थाने त्यांना ऋषिकेश म्हणून संबोधन करतोय अर्जुन. आणि मग तुमचं नाम जे आहे तर ते श्रवण केल्यामुळे सुद्धा सर्वजण जे आहे ते आनंदित होतात पहा. म्हणजे केवळ भगवानाचं नाव ऐकल्यामुळे आणि सगळेजण भगवान यांच्यावर अनुरक्त होतात. म्हणजे भगवान यांच्या म्हणजे विषयी सगळ्यांना आसक्ती असते, भगवान यांच्याकडे आकर्षिले जातात, भगवान यांच्या विषयी प्रेम असतं सर्वांना. मग आता असे जे सिद्ध पुरुष आहेत म्हणजे भगवानांचे भक्त काय करतात तर त्यांनी भगवान म्हणजे यांच्या लीला असे सुंदर सुंदर किंवा भगवानांची रूप पाहायला त्यांना आवडतात. जरी ते विस्मयचकित झाले, भयभीत झाले तरी सुद्धा ते भगवानांची स्तुती करत होते. म्हणजे ते भगवान यांच्या अशी रूप पाहायला मिळाल्यामुळे आनंदित होत असतात आणि भगवान यांच्याकडे आकर्षित होतात आणि ते तर मला नमस्कार करत होते. म्हणजे भगवान यांना म्हणजे देवता किंवा सिद्ध गण सगळे जे होते जे भगवानाचे भक्त होते त्यांनी नमस्कार केला. पण राक्षस म्हणजे जे असुर आहे ते भगवान यांना मानत नाहीत, मग ते भयभीतून इथं इकडे तिकडे पळत होते. मग हे सगळं योग्यच घडतंय असं अर्जुन म्हणतो पहा. याच्यावरून लक्षात येईल की नास्तिक लोक आहेत ते भगवानांची ही स्तुती ऐकू नाही शकले. अशी जी स्तुती देवता आनंदित झाल्या होत्या कारण ते भगवानांचे भक्त आहेत, त्यांना हे सगळं भगवानांच्या लीला पाहायला आवडतं. आणि मग श्रीकृष्णांनी भक्तांना वेगळी वागणूक दिली आणि राक्षसांना वेगळी दिली, मग ह्याची सुद्धा अर्जुनाने स्तुती केली पहा. आता पुढे जाऊ आपण. म्हणजे भगवानांची कार्य अशी सगळी कल्याणकारी असतात, जो जसा भाव त्यानुसार भगवान आपल्याला फळ देतात पहा. मग आता ह्या श्लोकामध्ये जे आहे तर ते अर्जुन काय सांगतात की हे देवादिदेव, हे जगन्निवास, असं ते म्हणतात 11.37 या श्लोकामध्ये. आणि ते काय म्हणतात की भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे असे जे तुम्ही अत्यंत परम, अविनाशी आणि सर्व कारणांचे कारण आहात, हे अशा पद्धतीनं अर्जुन वर्णन करतो. म्हणजे काय की सर्वात पहिल्यांदा तो काय म्हणतो की हे महात्मा, ब्रह्मदेवांपेक्षा पण तुम्ही श्रेष्ठ आहात. आता ब्रह्मदेवांना निर्माण कोणी केलं, भगवान यांनी. मग असे जे भगवान आहेत तर तुम्ही आधी सृष्टी करते म्हणजे सृष्टीची निर्मिती तुम्हीच केली, मग तुम्हाला का बरं त्यांनी आदरपूर्वक नमस्कार करू नये, असं अर्जुन जो आहे तो म्हणजे स्तुतीपूर्वक प्रश्न विचारतो. आणि मग तो म्हणतो की
की हे देवादिदेव म्हणजे म्हणजे जगन्निवास म्हणजे सगळ्या संपूर्ण जगामध्ये निवास करणारे म्हणजे काय जगाचे अधिपती असे भगवान या अर्थाने म्हणजे काय सर्वव्यापी आहेत भगवान म्हणून त्यांना जगन्निवास म्हटलं जातं म्हणजे परमात्मा रूपात चराचरामध्ये भगवान व्यापलेले असतात मग भौतिक सृष्टीच्या पलीकडे म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये परम अविनाशी असे भगवान आहेत म्हणजे भगवान कसं आहे तर दिव्य आध्यात्मिक स्वरूपामध्ये आहेत आणि सगळ्या कारणांचे कारण आहेत म्हणजे तर त्यांची स्तुती पहा आणि मग आता भगवानांच्या विषयी तो म्हणतोय तुम्ही आदिपुरुष भगवान पुरातन आणि व्यक्त असे आणि म्हणजे व्यक्त असे प्राकृतिक जगत आहे मग त्याचे एकमेव आश्रयस्थान भगवान आहेत म्हणजे तर भगवान हे पुराण पुरुष आदिपुरुष म्हणजे पूर्वीपासून उपस्थित आहेत आणि हा भौतिक जगताचा आश्रयस्थान कोण आहेत भगवान आहेत भगवान हे सर्वज्ञ आहेत सगळं काही जाणतात आणि जे जे ज्ञेय म्हणजे जाणून घेण्यासारखे आहे ते म्हणजे भगवान यांनाच जाणणं आहे भगवानांच्या प्राप्तीसाठी सगळं काही जाणणं आहे आणि त्रिगुण अतीत म्हणजे तीन गुणांच्या अतीत भगवान आहेत आणि आपल्या सर्वांचं आश्रयस्थान भगवान आहेत पहा मग अशा अनंत रूपामध्ये म्हणजे भगवान आहेत आणि मग भगवान यांनीच ही भौतिक सृष्टी सगळी व्यापलेली आहे काल आपण पाहिलं भगवानांचे ऐश्वर्य त्यामध्ये भगवान काय म्हणतात मी माझ्या अंशानच हे सगळं व्यापलेलं आहे मग असे जे ते भगवान आहेत मग त्याचं हे वर्णन करतोय अर्जुन तर पुढे जाऊ आपण हा मग आता भगवान यांच्याविषयी अर्जुन काय म्हणतो की मी तुमचा महिमा न जाणता तुम्हाला कधी मित्र म्हणून हे कृष्ण हे यादव हे मित्र असे अनादराने संबोधले आहे प्रेमाने किंवा प्रमादाने जे काही मी केले असेल त्याविषयी कृपया मला क्षमा करा विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना किंवा बसताना कधी कधी एकांत वासतात तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केलाय हे अच्युत माझ्या या सर्व अपराधांसाठी क्षमा करा आता काय झालं की अर्जुन जे आहेत तर त्यांना हे लक्षात आलं की आपल्या मित्र संबंध आता पुन्हा त्यांना लक्षात आलंय आणि मग त्याचं स्मरण झाल्यावर तो क्षमायाचना करतोय पहा म्हणजे अशा पद्धतीने हे मित्र हे कृष्णा हे यादव असं मी काही म्हणलं असेल चेष्टा केली असेल विश्रांती घेताना किंवा एका शय्येवर ते झोपायचे ते आते मामे भावंड असल्यामुळं नातेसंबंध पण होता भौतिक जगतातला त्यांचा मग त्यामुळे एकांतवासात असं कधी मी तुमचा अपमान सुद्धा मित्रांसमोर केला असेल तर भगवान जे आहे तर त्यांना आता भगवान या नात्याने हे अच्युत असं संबोधन आहे म्हणजे अच्युत म्हणजे काय पत्नाधीन अच्युत म्हणजे काय तो पत्नाधीन नाही तो मग अशा भगवानांना तो काय म्हणतो म्हणजे सगळ्या अपराधांसाठी क्षमा करा म्हणजे काय की भगवान इतकी कृपाळू आहेत सगळ्या ऐश्वर्याने युक्त आहेत मग असं जरी असलं तरी ते पहा अर्जुनाशी अगदी मित्रासारखं वागतात आणि ते काय करतात त्याद्वारे म्हणजे इतकी दया इतकी कृपा आहे त्यांची की त्याद्वारे ते प्रेमाचं आदान प्रदान करतायत पहा म्हणजे असा सुंदर संबंध भगवान आणि आपल्यासारखे जीव यांच्यामध्ये असतो पहा म्हणजे अर्जुनाच्या उदाहरणावरून आपण पाहिलं की अर्जुनाला हे जे मैत्रीचं नातं आहे विसरता नाही आलं तात्पुरता तो भारावून गेला पण हा जो दिव्य संबंध आहे तर म्हणजे काय तर भगवान यांच्याशी मैत्रीचा भाव आहे त्याचा सखा भाव आहे त्या रसामध्ये जोडला गेलाय तर तो विसरू नाही शकला जरी त्यांनी विश्वरूप पाहिलं तरी आता पुढे जाऊ आपण हा आता पूर्वी मी न कधी पाहिलेले हे विश्वरूप पाहिल्यावर आनंदित झालोय परंतु त्याचबरोबर भयाने माझं मन व्याकुळ झालंय म्हणून हे देवादिदेव हे जगन्नाथ निवास कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा म्हणजे आता भगवान यांना जे आहे तर जे अर्जुन आहे तर त्यांनी आपलं पुरुषोत्तम भगवान रूप म्हणजे जे मूळ रूप आहे तर ते प्रकट करायला सांगितलंय पहा म्हणजे चतुर्भुज आता विष्णू रूप जे आहे नारायण रूप ते धारण करण्याची विनंती केली म्हणजे आपण समजून घेऊ की कुठलंही रूप भगवान जे आहे ते धारण करतात मग ह्याच्यावरून लक्षात येईल म्हणजे चतुर्भुज नारायण रूप जे आहे तर आध्यात्मिक जगतामध्ये असंख्य वैकुंठ आहेत आणि त्या प्रत्येक लोकांमध्ये श्रीकृष्ण आपल्याला एका एका रूपाद्वारे विस्तार करताना पाहायला मिळतात म्हणजे त्यांची वेगवेगळी नावं आहेत तर त्यांच्या हातामध्ये शंकर चक्र पद्मगदा जे त्यांचं ठिकाण जे आहे ते बदलतं त्यानुसार ते नाव आहेत त्यांना दिली गेलेली म्हणजे अशा पद्धतीने ती विविध नाव आहेत श्रीकृष्णांची मग आता ते चतुर्भुज रूप त्यांनी पाहायची इच्छा केली आता पुढे जाऊ आपण हा मग श्री भगवान म्हणाले हे अर्जुन मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंग शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखवले तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्य रूप पाहिलेले नाही म्हणजे भगवान आता सांगतात मी तुझ्यावर प्रसन्न झालो म्हणून माझ्या अंतरंग शक्ती म्हणजे आध्यात्मिक शक्तीने हे भौतिक जगातलं मी इतकं श्रेष्ठ असं विश्वरूप तुला दाखवले म्हणजे हे तुझ्याशिवाय आणि कुणीच नाही पाहिलं इतकं हे तेजोमय आणि म्हणजे आद्य असं रूप आहे म्हणजे तर का असं रूप पाहिलेलं नाही तर दुर्योधनाने पण भगवान शांततेचा प्रस्ताव घेऊन गेले तेव्हा त्यांना पकडायचा प्रयत्न केला होता त्यांनी ते अंशतः दाखवलं होतं दुर्योधनाला आणि मैया यशोदा जे आहेत तर त्यांना पण जेव्हा मृदा खाल्ली होती भगवानांनी ती जी लीला होती घडली तर त्यावेळेला त्यांनी मैया यशोदांना पण अंशतः मुखामध्ये दाखवलं होतं हे जे रूप आहे ते
पण असं जे आहे ते अनंत तेजोमय असं रूप कुणीच तुझ्याशिवाय पाहिलेलं नाही. म्हणजे अर्जुन हा एकमेव होता हे रूप पाहणारे. मग आता पुढे काय म्हणतात की हे कुरुप्रवीर, तुझ्या पूर्वी माझे हे विश्वरूप कुणीही पाहिले नव्हते, कारण वेदाध्ययनाने, यज्ञाने, ज्ञानाने, पुण्यकर्माने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतात पाहणं शक्य नाही. म्हणजे काय की भगवान आहे तर ते काय म्हणतात की तुझ्या म्हणजे हे तुझ्यापूर्वी हे कुणीच का पाहिलं नाही, तर वेदाध्ययन करून किंवा यज्ञ करून किंवा अशी पुण्यकर्म करून किंवा उग्र तप जरी केलं तरी भगवानांचं हे रूप नाही पाहता येणार. त्यासाठी काय करायला पाहिजे, तर भक्तिमय प्रेममय सेवाच करायला पाहिजे भगवान यांची. म्हणजे काय की ह्या विविध तपस्या म्हणजे शारीरिक क्लेश आहेत, पण असे क्लेश जे आहेत तर ह्यांनी पण नाही पाहता येणार भगवानांना. म्हणजे भगवानांचं भक्त झाल्याविना असं विराट रूप पाहताच नाही येणार. आणि भगवानांचा जो भक्त आहे तर तो जो आहे तर भगवानांचं रूप का पाहू शकतो, तर भगवान आणि भक्त यांच्यामध्ये ते प्रेमाचं आदान प्रदान असतं. आणि म्हणून भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारेच आपल्याला भगवान जे आहेत तर त्यांचं हे रूप पाहता येईल. पहा आता पुढे जाऊ आपण. हा मग इकडे जो आहे तो संजय काय म्हणतो तर ते आपण समजून घेणार आहोत. मग आता हे सगळं बोलून श्रीकृष्णाने अर्जुनाला आता आपलं चतुर्भुज रूप दाखवलं आणि मग शेवटी द्विभुज रूप दाखवलं. पहा इथे चित्रात पहा द्विभुज रूप प्रकट केलं आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. म्हणजे काय की अर्जुनासारख्या भक्तांना जे आहे तर ते भगवान यांचं जे द्विभुज रूप म्हणजे मूळ रूप आहे, म्हणजे सुंदर असं डोक्यावर मयूरपंख असलेलं, हातामध्ये वेणू असलेलं आणि द्विभुजधारी हे रूप पाहण्यामध्ये आनंद असतो. पहा मग असं सुंदर रूप दाखवलं. पहा म्हणजेच काय की भक्त जो आहे तो प्रेमाच्या नेत्रांनी आणि म्हणजे भक्तीच्या नेत्रांनी आणि प्रेमाचं जर अंजन असेल तर भगवानांना पाहू शकतो. पहा असं सुंदर वर्णन ब्रह्मसंहितेमध्ये येतं. म्हणजे काय की भगवानांचं हे सुद्धा चतुर्भुज रूप सुद्धा दुर्मिळ आहे आणि त्यापेक्षा दुर्मिळ रूप जे आहे तर ते द्विभुज रूप आहे. मग ते दाखवलं त्यांनी. मग अर्जुन जो आहे तो स्थिर झाला. म्हणजे त्याच्या मनातला जो गोंधळ आहे किंवा भय आहे, विस्मय आहे, तो निघून गेला. आता तो स्थिर झाला. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग अर्जुन आणि कृष्णाने मूळ रूपात पाहिलं तेव्हा तो त्यांचं जे रूप पाहून आहे तो काय म्हणतो की तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन अति सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालोय. मी आता आपल्या पूर्वस्थितीत आलोय. म्हणजे आता पुन्हा स्थिर झालाय, शांत झालाय अर्जुन. का तर भगवान यांच्या ह्याच रूपासाठी भक्त जे आहेत तर त्याला इच्छा असते ते रूप पाहण्यासाठी. इतर कुठलेही रूप जे आहेत तर ते त्याला पाहण्याची म्हणजे असा जो भक्त असतो तर त्यांना पाहण्याची इच्छा नसते. म्हणजे भगवान यांना बरेचदा सगळेजण साधारण मनुष्य समजतात, हो की नाही. पण इथं आपण लक्षात घेऊया. पहा भगवान जे आहेत तर त्यांनी केवळ तत्वज्ञान किंवा उपदेशांच्या माध्यमातूनच स्वतःला नाही प्रकट केलंय. तर त्यांनी स्वतःचे विविध रूप प्रत्यक्ष बसल्या जागी दाखवून स्वतःचं सर्वश्रेष्ठत्व अर्जुनासमोर सिद्ध केले. पहा विश्वरूप दाखवलं, मग लगेच त्यांनी काय दाखवलं, चतुर्भुज विष्णू रूप दाखवलं, लगेच द्विभुज जे आहे ते श्याम सुंदर रूप दाखवलं. म्हणजे काय की फक्त उपदेश आणि तत्वज्ञानात्मक सिद्धांत नाही भगवानांनी प्रस्तुत केले, तर स्वतःचं परमश्रेष्ठत्व स्वतःची विविध रूप दाखवून सिद्ध केली आहेत. पहा म्हणून आपण गोंधळून नाही जायचं. कलियुगामध्ये असे जर कोण म्हणाले मी अवतारी आहे तर त्यांना सांगायचं आम्हाला ही रूप दाखवा सगळी. आता पुढे जाऊ. आता इथे काय म्हणतात भगवान की हे अर्जुना, आता तू माझं हे रूप पाहत आहे त्याचं दर्शन होणं अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर जे आहे तर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांचं हे रूप आहे ना तर ते अत्यंत दुर्मिळ आहे, द्विभुजधारी, आणि हे अत्यंत मधुर असं रूप आहे. खूप सुंदर आहे, किशोरवयीन असं श्याम सुंदर रूप आहे. आणि मग देवता सुद्धा हे रूप पाहण्याची संधी प्राप्त करत असतात. पहा म्हणजे इथं आपण समजून घेऊ की जेव्हा श्रीकृष्ण गर्भात होते तर सगळ्या देवता जे आहेत ते गोकुळी विविध कारण काढून यायच्या आणि भगवानांचं दर्शन करण्याची त्यांची इच्छा असायची. म्हणजे इतके देवता सुद्धा आतुर होतात भगवानांना पाहण्यासाठी. आता नित्य प्रयत्न करत असतात. एकदा भगवान यांच्या रासलीलेमध्ये भगवान शिव जे आहेत ते गोपी बनून गेले होते. म्हणजे भगवानांना असं पाहायचं असतं देवतांना. अशा पद्धतीने देवता जे असतात विविध ते आतुर असतात भगवान यांचं हे रूप पाहण्यासाठी. मग ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की खऱ्या अर्थाने आपण जर वैदिक परंपरेचं पालन केलं तर ते करत असताना गुरु शिष्य परंपरेतून गुरुंकडून जर मार्गदर्शन घेतलं आपण आणि त्या योगे भक्तिमय प्रेममय सेवा करायचा प्रयास केला, कृष्ण कथा ऐकणं, हरिकथा श्रवण केली तर आपलं कृष्ण प्रेम वाढेल. पहा भगवानांचं वर्णन आपण ऐकतोय तर भगवानांच्या गाथा यशाच्या आपण ऐकतोय तर त्यामुळे आपले कृष्ण प्रेम वाढेल. पहा आणि त्याद्वारे आपण भगवानांना जर शरण गेलो तर निश्चितच भगवान आपल्या समोर प्रकट होतात. म्हणजे
जितका शरणागतीचा भाव तितकी शुद्धी, आणि त्यानुसार भगवानांचं प्रेम आणि भगवानांचं आपल्यामध्ये प्रेम जे आहे ते वाढत जातं, आणि त्यानुसार भगवान जे आहेत ते आपल्याला आपल्यासमोर म्हणजे प्रकट होऊ शकतात. म्हणजे जसा भाव त्यानुसार भगवान जे आहेत ते आपल्याला फळ देत असतात पहा. म्हणजे अंतिम निष्कर्ष काय की श्रीकृष्णांचं हे विश्वरूप किंवा त्यांचं जे वेशधारी रूप आहे हे कुणालाच पाहणं शक्य नाही पहा, अत्यंत दुर्लभ आहे. ते केवळ आणि केवळ भगवानांना शरण जाऊन भक्तीच्या नेत्रांनी आणि प्रेमाच्या अंजनानेच पाहता येईल. म्हणून भगवान म्हणतात की हे रूप अतिशय दुर्मिळ आहे. आता पुढे जाऊ आपण. हा, आता इकडे अर्जुनाला भगवान काय सांगतात, महत्वाचा हा जो उपदेश आहे तो आपण समजून घेऊ. की अर्जुनाला भगवान म्हणतात की आपले दिव्य चक्षुद्वारे तू जे रूप पाहतायस ते केवळ म्हणजे वेदाध्ययनाने किंवा नाही, हा श्लोक पूर्ण झाला आपला. 54व्या श्लोकावर येऊया आपण. तर अर्जुनाला भगवान म्हणजे आता भगवान जे आहेत तर ते काय सांगतात की हे अर्जुना, तू जसा मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे केवळ मला अनन्य भक्तियोगानेच जाणणं शक्य आहे. आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येईल. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. याचा अर्थ काय होतो की भगवान जे आहेत तर ते काय म्हणतात की तुझ्यासमोर मी जसा उभा आहे तसा, म्हणजे कसा द्विभुजधारी श्याम सुंदर रूपामध्ये भगवान उभे आहेत. मग असं केवळ भगवानांना अनन्य भक्ती योगाने, अनन्य म्हणजे काय, मनात कुठली किंतु परंतु शंका न ठेवता भगवानांना शरण जाणं, पूर्णतः स्वतःला भगवत सेवेमध्ये समर्पित करणं आणि गुरूंच्या मार्गदर्शनानुसार भगवानांची सेवा करणं म्हणजे काय, भक्तियोगाच्या आचरणाने. म्हणजे आपण एकादशीचं व्रत केलं, अर्चविग्रहांची सेवा केली है ना, अशा पद्धतीनं वैदिक शास्त्रांचं अध्ययन केलं, शास्त्राच्या विधिविधानांचं पालन केलं. तर अशा पद्धतीनं म्हणजे विविध प्रकारे आपण भारतामध्ये मंदिर आहेत, सेवा करू शकतो भगवानांची. मग त्यापैकीच एक विग्रह सेवा आहे. मग अशा पद्धतीनं आपण जर भगवानांची सेवा केली विविध अंगाने जितकी करता येते तितकी, म्हणजेच काय भक्तिमय सेवेद्वारे, म्हणजेच काय भक्तियोगाच्या आचरणाद्वारे. तो कसा पाहिजे, अनन्य पाहिजे, म्हणजे मनात कुठले शंका नाही पाहिजे, भगवान हेच परमश्रेष्ठ आहेत समजून आपण सेवा केली पाहिजे. मग तेव्हाच भगवानांना अशा पद्धतीनं पाहता येईल आपल्याला. म्हणजे असाच व्यक्ती भगवत धामामध्ये जाण्याचा जो आहे तो अधिकारी बनेल, पात्र बनेल. भगवान म्हणतात ना माझ्या रहस्यमय तत्वात, याच मार्गाने म्हणजे कुठल्या मार्गाने, भक्ती मार्गाद्वारे, आपण भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवत धामामध्ये. भगवानांचं रहस्यमय तत्व म्हणजे काय, तर भगवत धाम आहे. भगवत तत्व म्हणजे काय, आध्यात्मिक आहेत पूर्णतः भगवान. मग तसेच आपल्याला आध्यात्मिक देहाची प्राप्ती होऊन आपण भगवत धामात प्रवेश करू शकू पहा. म्हणजेच भगवत धामात प्रवेश करण्याची पात्रता काय आहे, भक्तियोग. कसा, अनन्य भक्तियोग. मग त्याचं आचरण आपण करणं आवश्यक आहे. आणि भगवानांना मग तेव्हा आपण समोर पाहू, त्यांची समोर सेवा करू का, तर आपल्याला पण दिव्य आध्यात्मिक देह जो आहे तो प्राप्त. आता पुढे जाऊ आपण. हा, आता भगवान इथे काय म्हणतात ते आपण समजून घेऊ. की हे अर्जुन, जो सकाम कर्म तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो, तो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो, तो मला आपल्या जीवनाचे परम लक्ष मानतो, आणि जो सर्व प्राणीमात्रांशी मित्रताने वागतो, तो निश्चितपणे मला जाणतो. म्हणजे आता इथे अर्जुनाला भगवान जे आहेत ते काय सांगतात, खूप महत्वाचा उपदेश आहे हा. जो सकाम कर्म म्हणजे काय, भौतिक लाभाच्या इच्छेने जो कर्म करणार आहे, किंवा जो तर्क करतो, भगवान असे भगवान तसे मनाचे तर्क करतो, तर असा जो म्हणजे तर्क करण्याची जी वृत्ती आहे, किंवा असे जे तर्कवाद करणारे लोक आहेत यांच्या संघातून जेव्हा मुक्त होईल, इंद्रिय भोगाची इच्छा म्हणजे सकाम इच्छा, सकाम कर्म घडतात, तर ह्या सगळ्यातून जो मुक्त होईल आणि जो माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होईल, म्हणजेच काय, भगवानांची इंद्रिय तुष्ट करण्यासाठी जो प्रयास करेल, म्हणजेच काय, भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करेल. अशा भक्तीमध्ये विशुद्ध म्हणजे काय, विशुद्ध या शब्दाचा अर्थ काय, म्हणजे अत्यंत शुद्ध. म्हणजे सत्वगुण हा शुद्ध आहे, तर विशुद्ध म्हणजे काय, तर अत्यंत शुद्ध सत्वगुणापेक्षा. तर अशा पद्धतीनं म्हणजे शुद्ध हृदयाने माझी सेवा करण्यामध्ये संलग्न होतो, भगवानांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो. मग तो निश्चितच जो आहे तो सगळ्यांशी कसा म्हणजे वागेल, तर मित्रत्वाने. कारण का, तर त्याच्या जीवनाचं लक्ष आहे परम लक्ष, किंवा लक्ष आपण म्हणू आपल्या मानवी जीवनाचं परम म्हणजे सर्वश्रेष्ठ लक्ष काय आहे, तर भगवानांची प्राप्ती करणे, भगवानांचं प्रेम प्राप्त करणे. मग असा जो शुद्ध भक्त असतो त्याच्या हृदयात प्रेम निर्माण जेव्हा होतं, करुणा निर्माण होते, तेव्हा तो इतर प्राणी मात्र पण आपले कोण आहेत त्यांच्यामध्ये पण म्हणजे ते जीवात्मेच आहेत, म्हणजे आपलेच बंधू आहेत, अशा नात्याने तो मित्रत्वाने वागतो त्याच्याशी. मग असं जेव्हा म्हणजे असा जेव्हा एखादा जीवात्मा जो आहे या स्तरावर स्थित होतो, तो निश्चितपणे मग मला प्राप्त होतो. म्हणजेच काय,
तर भगवान यांचे जे आध्यात्मिक जगत आहे तर तिथे तो म्हणजे जो आहे तर तो स्थित होतो. म्हणजे भगवान यांना प्राप्त होतो म्हणजे काय, आध्यात्मिक धामामध्ये त्याला जायला मिळतं. आणि भगवान यांच्यासारखाच आध्यात्मिक देहाने तो भगवान यांची सेवा करतो पहा. मग जसे जे होते सनातन गोस्वामी, तर त्यांनी काय केलं, तर असेच जे आहे ते मदन मोहन यांची सेवा केली पहा. तर विविध लीलास्थळी शोधून काढण्यासाठी मदन मोहन यांनी भगवान म्हणजे जे सनातन गोस्वामींना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर म्हणजे त्यांचं म्हणजे प्रत्यक्ष दर्शन होत असे गोस्वामींना. म्हणजे विविध गोस्वामी जे आहेत आपले, तर हे कोण आहेत, मंजिरी आहेत भगवानांच्या सेवेमध्ये असलेले. त्यामुळं त्यांचा जो भाव आहे त्या स्तरावर भगवान आणि त्यांचं म्हणजे जी अनन्य भक्ती आहे, तर त्यामुळं भगवानांची त्यांच्यावर विशेष कृपा होती पहा. असे अशा पद्धतीनं जो कर्म करेल त्याला निश्चितपणे भगवानांची प्राप्ती होईल पहा. आता पुढे जाऊ आपण. हा, तर इथे आपला जो अध्याय आहे तो संपला. म्हणजेच काय, आपण ह्या श्लोकाच्या माध्यमातून समजून घेतलंय सगळ्या श्लोकांचं सार काय आहे, भक्तिमय सेवा. हेच आपल्या म्हणजे जीवनातला महत्वाचा टप्पा आहे. म्हणजे भक्तिमय सेवेचा मार्ग आपण स्वीकारणं ही आपल्या म्हणजे ही जी आहे तर आणि ती कशी भक्ती पाहिजे, तर ती अनन्य भक्ती पाहिजे. म्हणजे अशा अनन्य भक्तीने आपण जे आहे ते भगवानांची प्राप्ती करू शकतो. हे जे अध्यायाचा सार आहे. इथे आपला अभ्यास संपला. कोणाला काही शंका असेल तर आपण विचारूया. आजचा श्लोक ऑफ द डे आपण घेऊया. एकच मिनिट. प्रभूजी तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. कृष्ण, कोणाला काही विचारायचंय, बोलायचंय? हरे कृष्ण.